मीटिंग आयडी नाही ना माझ्याकडे. आता आता झालं की जॉईन. आता नाही प्रॉब्लेम ना. नवीन लिंक त्यांना मी शेअर केली. परत आलाय का? नाही नाही, हे रिअल पाठवलं ना मी आता डायरेक्ट. मग आपण काय केलं, मागची जी तू पाठवलं ना मग गडबडीत, कारण 3 सेशन्स आज झाले जवळपास. डेली वेबिनार. आपला हँड रेज करायचा आहे. आता ज्यांनी हँड रेज केला आहे त्यांना बोलायचं आहे का? Vivo1907 ह्यांनी हँड रेज केला. मी आता लोअर हँड करतोय. जर तुम्हाला बोलायचं असेल तर हँड रेज करा. ज्यांना काही आता प्रश्न विचारायचा आहे, हो सर मला ही समस्या येते, हो सर मला हा प्रॉब्लेम आला, हो सर मी आता 8 दिवस झाले बिझनेसमध्ये जॉईन तर झालोय, परंतु मी आता बिझनेस सांगत असताना किंवा लोकांशी चर्चा करत असताना मला ही एक समस्या उद्भवतीये. ओके, विठ्ठल विधाते सर, आय वॉन्ट टू अनम्यूट यू. आय आस्क टू अनम्यूट विधाते सर फ्रॉम हडप सर. विधाते सर, मी तुमचं म्यूट ओपन करत आहे. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग विधाते सर. सर मला एक थोडीशी समस्या होती की डोर टू डोर मार्केटिंग मध्ये काय करायला पाहिजे, असा एखादा छोटासा प्रश्न आहे मला. नेमका प्रश्न काय आहे, म्हणजे डोर टू डोर डोर टू मार्केटिंग डोर म्हणजे म्हणजे काय आपण नेमकं तुम्हाला आपण काय म्हणायचं आहे बिझनेस रिलेटेड? हातामध्ये प्रोडक्ट घेऊन लोकांच्या दारात, ओके. त्याच्यासाठी कसं, म्हणजे नेमकं एखादा शॉर्ट मध्ये पॉइंट पाहिजे होता. मला असं वाटतं म्हणजे आपला प्रोडक्ट हा युनिक आहे आणि बऱ्याच अंशी तो अनोळखी लोक किंवा स्ट्रेंजर्समध्ये डोर टू डोर या पद्धतीनं सेल करण्याची आवश्यकता नाही. रिअली सांगतोय, कारण बरेचसे लोक हा देखील प्रश्न विचारतात की मला डोर टू डोर सेल करावा लागेल की काय. तर तो एक सेल्समनचा पार्ट आहे, पण ज्याला त्याची कला आहे, ज्याला त्याच्याकडे कौशल्य आहे, तो याच्यामध्ये येऊ शकतो. पण बरीचशी लोक अशी येतात की त्यांच्याकडे ऑलरेडी स्वतःचा एक कस्टमर बेस आहे किंवा स्वतःचा एक कॉन्टॅक्ट बेस आहे. तर तुमचे जे रिअल कॉन्टॅक्ट आहे त्याची लिस्ट काढा. कॉन्टॅक्ट लिस्टच म्हणतात त्याला. लिस्ट काढणं जी खूप सर. इम्पॉर्टंट आहे आणि त्या लिस्टला अप्रोच करायला सुरुवात करा. 10 लोकांना तुम्ही ओके. सांगाल तर 10च्या 10 लोक येतील असा विचार करू नका. प्रॉस्पेक्ट लिस्ट बनवताना तुम्ही हाही विचार करू नका की हा व्यक्ती माझा प्रोडक्ट घेणार आहे का हा व्यक्ती माझा बिझनेस देणार आहे. फक्त एवढाच विचार करायचा की या व्यक्तीला मी ओळखतो का आणि तो व्यक्ती मला ओळखतो का. बस एवढ्या 2 गोष्टीचं उत्तर यस असेल तर ते प्रॉस्पेक्ट लिस्ट मोठी बनवायला प्रयत्न करा. जितकी मोठी जी तुमची सर. प्रॉस्पेक्ट लिस्ट असेल ना तेवढा तुम्हाला फायदा जास्त होणार आहे बिझनेसमध्ये. कोणतीही जी सर. बिल्डिंग आपण ज्यावेळी उभी करतो त्यावेळी पहिला पाया मजबूत करतो. जी सर. जोपर्यंत फाउंडेशनवरती काम केलं जात नाही तोपर्यंत बिल्डिंग उभी राहत नाही. आणि आपण आपल्या स्वप्नांची इमारत तयार करतोय, तर या ठिकाणी देखील तुमचा पाया म्हणजे लोक आहेत, प्रॉस्पेक्ट्स आहेत. तर तुमच्याकडे एक मोठी प्रॉस्पेक्ट लिस्ट असायला पाहिजे. ओके सर. हां, नक्की. विद्यार्थी सर, याचा एक फायदा आहे, तुम्हाला नक्की सांगतो की महत्त्वाचा फायदा हा आहे की कदाचित 4 लोक नाही म्हणणारी भेटली किंवा 10 लोक नो बोलणारी नाही, हे स्वाभाविक आहे. तुम्हाला निगोशिएशन हँडलिंग करावंच लागतं. येस सर. कदाचित तुम्हाला नकारात्मक लोकांना फेस करावंच लागतं. पण तिथं तुम्ही हतोत्साहित होत नाही, डिमोटिवेट होत नाही. कारण तुमच्याकडं 500,000 लोकांची लिस्ट रेडी आहे. तुम्ही म्हणतात आत्ताशी तर मला 8-10 लोक नाही म्हटलेत. त्यामुळे फ्रेंड्स, हा फक्त विधाते सरांचा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न तुम्हा सर्वांसाठी आहे आणि तुम्ही सर्वांनी स्वतःची प्रॉस्पेक्ट लिस्ट प्रिपेअर केली आहे का ते पहा. ज्यांनी केली आहे त्यांनी पटपट पटपट चॅट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे बाकीच्यांसाठी ते एक्झाम्पल बनतील की सर माझ्याकडे प्रॉस्पेक्टमध्ये 500 लोकांची नाव आहेत, माझ्याकडे 700 लोकांची नाव आहेत, माझ्याकडे 1000 लोकांची नाव आहेत. मला ऐकायला आणि पाहायला आवडेल, आपण हायलाईट करू ती नावे पटपट. सो चॅटबॉक्समध्ये लिहा ज्यांनी रिअली स्वतःची प्रॉस्पेक्ट लिस्ट बनवली आहे. ह्या गोष्टी फक्त बोलण्याच्या नाही आहेत. तुम्हाला मी माझी प्रॉस्पेक्ट लिस्ट इथून दाखवतो. कुठे का
आहे दाखवणं गरजेचं आहे. ही पहा, एक मस्त तुम्हाला इन्व्हिटेशन साठी विजिटर डायरी मिळते मार्केटमध्ये, फर्निचर सॉरी स्टेशनरीच्या शॉपमध्ये. स्टेशनरीच्या शॉपमध्ये जा आणि विजिटर बुक मागा. विजिटर बुक वेगवेगळ्या क्वालिटीचे बुक मिळतात. हे का? कारण तुम्हाला रकाने आकायची पण गरज लागत नाही. हे डायरेक्टली तुम्ही खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला लिहितानाही आनंद वाटेल. आणि अशी 200, 300, 500 किती मोठी चांगल्या किमतीची लिहा म्हणजे त्याची व्हॅल्यू क्रिएट होईल चांगली. ही मी स्वतः, आपली किती रुपयाची आहे आरती? 600 ना? 600 रुपयाची माझ्या हातामध्ये विजिटर बुक आहे आता. मोस्टली आपल्याला ही फ्लॅट किंवा जिथं फ्लॅट घ्यायला जातो किंवा जे मोठमोठ्या रेस्टॉरंट्समध्ये रिसेप्शन जे वापरतात अशा बुक्स, ही बुक्स तुमच्याकडे का ठेवा? प्रॉस्पेक्ट लिस्टसाठी. आणि खूप मोठी आहे, खूप मोठी प्रॉस्पेक्ट लिस्ट लिहू शकता तुम्ही. ही माझी प्रॉस्पेक्ट लिस्ट मी लिहिलेली आहे, प्रत्येक पान ना पान. हा पहिला पार्ट आहे. दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे की तरी देखील जर ज्यांना म्हणजे त्या लोकांनी, आता समजा मला वाटतं कदाचित विठ्ठल विधाते सरांच्या ग्रुपमध्ये लोखंडे, लक्ष्मण लोखंडे हा मुलगा ऑलरेडी डोअर टू डोअर सेल्समध्येच काम करतोय. मग त्याची जी टीम येणार आहे ती डोअर टू डोअरमध्ये आहे. तर त्यांच्यासाठी मला आयडिया अशी देता येईल त्या लोकांकरता जी डोअर टू डोअर जातात, अनोळखी लोकांना डायरेक्टली भिडतात, तिथं तुम्ही डेमॉन्स्ट्रेशनवरती भर द्या. आणि त्यांना गेल्यानंतर पहिलं सांगा की जरी मी आज डोअर टू डोअर आलो असलो तरी एका युनिक आणि इंटरनॅशनल क्वालिटी प्रोडक्टबद्दल मी तुमच्याकडे आलोय. किंवा अजून एक पार्ट आहे, सर्वेसाठी आलोय असं देखील म्हणू शकता. सर्वे की तुम्ही सर कोणता प्रोडक्ट वापरता घरामध्ये आणि त्या प्रोडक्ट तुम्ही का वापरता, ह्या प्रोडक्टमध्ये काय डिफरंट आहे, अशा पद्धतीचं काय तुम्हाला युनिक आयडिया वापरता येईल का पहा. तर या पद्धतीनं लक्ष्मण लोखंडे, स्पेशली मला वाटतं विठ्ठल विधाते सरांनी हा प्रश्न पर्टिक्युलरली लक्ष्मण लोखंडे हा जो मुलगा आता फलटणमधून जॉईन झालेला आहे त्या व्यक्तीला घेऊनच हा प्रश्न विचारायला दिसतोय. एम आय राईट ना? मी आस्क ऑल टू अनम्यूट करून ठेवतोय, जेणेकरून ज्यांना म्यूट काढायचे ते म्यूट ओपन करू शकतात. ओके, सगळ्यांनी म्यूट नका ओपन करू लगेच. ज्यांना बोलायचं त्यांनीच म्यूट ओपन करा फ्रेंड्स. ज्यांना बोलायचं त्यांनी हँड रेज करा अगोदर. पहा इथं आलेले आहेत लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी आय हॅव 750 प्रॉस्पेक्ट लिस्ट. आणि तुम्ही सुद्धा पहा तुमच्या अपलाईनचं नाव आहे का, त्यांनी प्रॉस्पेक्ट लिस्टमध्ये नाव लिहिलंय का. आणि जे अपलाईन्स आहेत त्यांनी आपल्या आपल्या टीमची नावं आहेत का चेक करा. प्रॉस्पेक्ट लिस्ट हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा बिझनेसची चांगली सुरुवात करता तर तुमच्याकडं कमीत कमी 500 लोकांची नावे, आणि तेवढं तर आपण लग्नामध्ये सुद्धा बोलवतो. येस ऑर नो? राईट? ओके. कल्पना रणपिसे, आय वॉन्ट टू अनम्यूट यू. हा रणपिसे मॅडम, तुमचा आवाज येतोय. हा सर, गुड मॉर्निंग. प्लीज प्लीज आस्क युअर क्वेश्चन रिगार्डिंग. हा सर, बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा आपण हे सांगायला जातो तर पहिला क्वेश्चन त्यांचा असतो की नेटवर्क मार्केटिंग आहे का. ओके. म्हणजे हा बऱ्याच वेळा हा क्वेश्चन पडतो की नेटवर्क मार्केटिंग म्हटलं की लोक थोडस म्हणजे आपल्या बरोबर बोलतच नाहीये काय. राईट. हा, तर मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी तुम्ही काय केलं मला थोडंसं सांगा, कारण तुम्ही तर आता एक लीडर आहात. तुम्ही हो. काय कसं हँडल करता त्या लोकांना? हा, तर मी त्यांना म्हटलं हो सर, नेटवर्क मार्केटिंग आहे, हम्म, पण ही जी कंपनी आहे ही हम्म, जवळपास 200 पेक्षा जास्त देशामध्ये पोहोचलेली आहे ओके. आणि कंपनीला 27 वर्ष पूर्ण झालेली आहेत. जरी नेटवर्क असलं तरी पण इथं आपल्याला हेल्थ मिळते, ओके. नाही का. हा. पण तरी सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळा अंशी लोक असं ऐकायला मागत नाही. ओके अशा ओके. वेळी कसं काय करायचं? अशा वेळेला ज्ञान नाही द्यायचं त्यांना, एज्युकेशन द्यायला जातो आपण. बघा नेहमी लक्षात घ्या, ज्यावेळी ओके. समोरचा व्यक्ती आपल्याला क्वेश्चन विचारतो ना, तर पहिली हम्म. गोष्ट त्याला त्या लेवलवरती जो प्रश्न विचारतो त्याच्या लेवलवरती एक पूल टाकणं खूप इम्पॉर्टंट असतो. माझ्या हातांकडे पहा, ओके. तो हा. व्यक्ती इथून प्रश्न विचारतोय तर तुम्ही इथून नाही बोलायचं किंवा तुम्ही इथून पण नाही राहायचं, त्याच्या हम्म. बरोबर लेवलमध्ये यायचं. म्हणजे काय, त्याचे विचार आणि तुमचे विचार एका जागी आलेत हे त्याला जाणीव करून द्यायची आपल्याला पहिली. हम्म. हम्म. तर आता त्यांनी असा प्रश्न विचारलाय की तो पण विचारतो की तुम्ही जे सांगताय ते नेटवर्क मार्केटिंग आहे का. तर ओके. इमिजिएटली आपण त्यांना काही सांगण्यापेक्षा आहे त्यांना प्रश्न विचारायचा की सर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग बद्दल काय माहिती आहे. हम्म. बघा हा प्रश्न विचारायचा त्यांना, सर किंवा हम्म. मॅडम तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग बद्दल काय माहिती आहे मॅडम. हम्म. कारण ते ॲग्रेसिव्ह असतात ती लोक. ते इमिजिएटली काय म्हणतात, हा तेच ना, 2 मेंबर करायचे, मग 2चे 4 होतात, 4चे 8 हम्म. होतात, मग आपोआप पैसे मिळत जातात, हम्म. बरोबर. आणि मग हम्म. तुम्ही ऑटोमॅटिक करोडपती होता. आणि हे लोक करोडपती व्हायची भाषा करतात आणि कंपन्या पण पळून जातात. नेटवर्क मार्केटिंग आम्ही असं भरपूर ऐकले. हम्म.
म्हणजे त्यांनी काहीतरी अपेक्षित उत्तर देणं कारण तो बोलतो तर तुम्ही प्रश्न विचारलात ना. हम्म. आता तुम्ही बोलत नाही, आता त्याला बोलतं करायचं आहे, की मॅडम हम्म. अगदी बरोबर आहे तुमचं, पण मला एक सांगा मॅडम, की तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग बद्दल काय माहिती आहे? हम्म. मग त्यांचं ऐकायचं आहे आपल्याला. आणि मग त्यांनी आपल्याला ओके. सांगितलं, की हां, नेटवर्क मार्केटिंग म्हणजे लोकांना फसवण्याचा धंदा आहे का? किंवा असं आहे का, की जिथं लोकांना एवढे पैसे भरायला लावले जातात? मग तुम्ही बोलू शकता, की नाही सर, तुम्ही जसं समजता तसं हे नाही. हम्म. आलं का लक्षात? हम्म. मॅडम तुम्ही जसं म्हणताय ओके. तसं नाही आहे, की यामध्ये रजिस्ट्रेशन टोटली फ्री आहे. मॅडम तुम्ही जे पाहिलं होतं तिथं प्रॉडक्टच नव्हता. त्या ठिकाणी फक्त 2 जोडो, 2 जोडो, 2 जोडो एवढंच बोललं जात होतं. हम्म. तिथं चैन फक्त सिस्टम सारखं. चैन सिस्टम होती. तर चैन हम्म. मार्केटिंग हा डिफरंट पार्ट आहे आणि डायरेक्ट सेलिंग मी नेटवर्क मार्केटिंग बद्दल बोलतच नाही म्हणायचं. मी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री बद्दल बोलतीये. ओके. ओके. या पद्धतीनं त्यांना तुम्ही सांगायचं, की इथं या ठिकाणी तुम्ही आलात तर रजिस्ट्रेशन टोटली फ्री आहे आणि टोटली रजिस्ट्रेशन फ्री आहे म्हणजे तुम्हाला इथं एकही रुपया पे करायचा नाहीये आणि तुमचा जो आयडिया आहे तो वर्ल्ड वाईड आहे. कंपनीची स्वतःची फॅक्टरी आणि स्वतःची फार्मिंग असल्यामुळे प्रॉडक्ट स्वतः कंपनी स्वतः बनवते म्हणजे ज्युनियन प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही सांगता की DXN मध्ये मी 3 वर्षापासून या 5 वर्ष सांगा मी 5 हम्म. वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे तर ते ज्युनियन असल्यामुळे मी तुमच्याशी बोलू शकते या विषयावरती. राईट? हम्म. अशा ओके सर, पद्धतीनं थँक्यू. त्यांना गाईड करा आणि तरी हो. देखील त्यांनी पुन्हा प्रश्न विचारले की नाही नाही मला नाही करायचं तर मग ठीक आहे हम्म. मॅडम म्हणायचं कदाचित माझाही विचार तुमच्यासारखाच होता पहिला मलाही वाटायचं की नाही डायरेक्ट सेलिंग चांगलं नेटवर्क मार्केटिंग पण मी एक तुम्हाला आग्रह करू शकते की तुम्ही हा चहा पिऊन बघा मग कंझ्युमर तरी बनवायचंच आपण त्यांना हम्म. ॲटलिस्ट म्हणजे माझं म्हणणं आहे की निगेटिव्ह लोक जरी भेटली ना तर ती पूर्ण हम्म. सोडून देऊ नका ॲटलिस्ट एक साबण नाहीतर एक पेस्ट नाहीतर एक कंझ्युमरवरती फोकस करा. बघा 2 ओके. क्वालिटी लोकांमध्ये आहेत. काही हम्म. लोकांमध्ये क्वालिटी आहे की ते प्रॉडक्टबद्दल खूप कॉन्फिडन्सनी बोलतात आणि हा. काही लोक आहेत ते अपॉर्च्युनिटीबद्दल कॉन्फिडन्सनी बोलतात. तर तुम्ही लीडर आहात. तुम्हाला सगळ्यांना हम्म. माहिती आहे की तुमच्या टीममध्ये कोण कशाबद्दल चांगलं बोलतोय. तर ज्याला प्रॉडक्टबद्दल कॉन्फिडन्सनी बोलताय तर तो प्रॉडक्ट चांगला सेल करू शकतो ना. मग त्याला हो. कंझ्युमर बेसवरती फोकस ठेवायला सांगा. करू देत भरपूर हो. कंझ्युमर बनवू देत. आज बनलेले कंझ्युमर उद्याचे लीडर्स बनतील. राईट? बट ओके सोडू सर. नका निगेटिव्ह असले तरी. ओके मॅडम? आपण ओके पुढच्या सर, क्वेश्चनकडे थँक्यू. जाऊयात. विनोद चव्हाण सर आपल्याला विचारतायत प्रश्न. विनोद चव्हाण फ्रॉम कोकण किनारपट्टी, कोकण महाड. आज टू अनम्यूट. विनोद चव्हाण आय आज टू अनम्यूट. तोपर्यंत पुढच्या हा गुड व्यक्तीने मॉर्निंग हँड रेज सर. करून ठेवा. जो अगोदर हँड रेज करेल त्याचाच हा प्रश्न घेणार. गुड मॉर्निंग सर. हा विनोद सर गुड मॉर्निंग. हॅलो गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. हा सर मी आज आज 3च्या सेल केलेले आहेत. ओके. हॅलो. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा मी बोला सर. 3च्या आता डेमो करून सेल 3च्या आपल्या DXNच्या सेल केल्या. ओके. तर ते बोल हा तर तुम्ही असं म्हणलं सर हे चहा मला मी आणि हे जर आपण सर खूप आवाजामध्ये डिस्टर्बन्स आहे. बरोबर आहे. सॉरी मग सॉरी तुम्ही सॉरी विनोद कसं सर. म्हणलं हे विनोद सर तुमच्या शेजारी लहान मुलांचा आवाज हॅलो. येतोय त्यामुळे मला डिस्टर्ब होतोय आवाज. हा आवाज नाही येत? तुमच्या बाजूला लहान मुलांचा गोंगाट आहे. हा हा ठीक आहे. हा मग आता हॅलो. हा येतोय आता आवाज. बोला सर. हॅलो. हा बोला बोला. थोडं बाजूला या मुलांपासून त्या छोट्या छोट्या. हा तर मी 3च्या मध्ये सेल केले. हा हा डायरेक्ट प्रश्न विचारा मला. हा तर हॅलो तर मग मी हा तर मी ती चहाचे आपला डेमो केला तिथे. ओके. व्हिडिओ करायला मी विचारलो नाही केलेलं तर मग ऐका ना मी सर प्रश्न विचारा. प्रश्न काय चहा आहे? हे केलं तर सर मॅडम म्हणलं हम्म. हा ते म्हणलं हे चहाचं काय म्हणजे हे चहा कसलं आहे म्हणलं हे आयुर्वेदिक आहे आणि हे हेल्थ म्हणून प्रोडक्ट आहे म्हणजे ओके. ब्लॅक टी असं ते ओके. त्यांनी मला विचारलं. तर एक हे आणि हे काय म्हणलं तर हे म्हणलं दुधाची चहाचा असं प्रॉब्लेम आहे डेमो करून दाखवलं सर आणि आपल्या DXN टीचं डिस्ट्रिक्टने तर मी बनवून त्यांना लिंबू पिळून मध्ये दिले की हा आरोवा हे भारी आहे. मग व्हेरी त्यांनी गुड. तिथे 3 डबे माझी सेल केलेलं आहे. बर बर. हो असं सर मी मदत चालू आहे आपलं. हा विनोद सर ऑब्जेक्शन नाहीये आणि का असं काही पॅम्पलेट मिळालं वगैरे तुम्हाला? दिलं असं देऊन मी त्यांना मध्ये हे करून दिलं. विनोद सर आय 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 अग्री. मी अप्रिशिएट करतो तुम्हाला की मी खरोखर आणि अभिनंदन हॅलो. करतो. तुम्ही कस्टमर हँडलिंग चांगलं केलं आणि चहा पण दिला. तुमचा प्रश्न काही नाहीये का? हा विनोद सर आय अप्रिशिएटेड यू बट हा तुमचा प्रश्न मग प्रश्न नाही. आता म्हणजे आणि परत असं मला प्रश्न अजून एक आहे की मग प्रश्नच विचारा ना. सांगा सर. हॅलो सर.
हा हा तर मी आणि परत मला असं एक फोन आलेला. हॅलो हा बोला हॅलो बोला, ऐकतोय. हा हॅलो हा विनोद हॅलो सर, प्लीज प्लीज. हॅलो. हा तर असं मला हा हा हॅलो हा हा हॅलो हॅलो विनोद सर, तुमचा प्रॉब्लेम आहे आणि आय थिंक तुम्ही प्रश्नावरती येतच नाही आहात. मी पुढे जातोय. शीतल नलवडे, आपण मॅडम तुम्ही मला विचारा, कारण टेक्निकली प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जे विचारायचं विनोद सर, मला चॅटबॉक्समध्ये विचारा प्लीज. ठीक आहे, आपण जाऊया शीतल नलवडे मॅडम यांच्याकडे. फक्त प्रश्न विचारा विनोद सर, आणि आपण जाऊया शीतल मॅडम. आणि ट्राय करा की तुम्ही जे क्वेश्चन्स हँडल करत नाही आहेत ते क्वेश्चन्स विचारायचे तुम्हाला, कारण हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे जो आपल्या टीमला सपोर्ट होणं गरजेचं आहे, असं मला देखील वाटतं. आणि टीमचं देखील तेच म्हणणं आहे, आपल्या लीडर्स लोकांचं, की लोकांना येणाऱ्या समस्यांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे. कंचन भोसले मॅडम म्यूट ठेवा, बाकीच्यांनी म्यूट ओपन करू नका जर बोलायचं नसेल तर. शीतल नलवडे मॅडम, तुम्हाला माझा आवाज येत आहे? येस सर. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सर. माझा असा प्रश्न आहे की म्हणजे एक आता रिलेटिव्ह आहेत, मी कोल्हापूरमध्ये आहे, तर ओके. तिला बऱ्यापैकी सांगितले, तर तिचं म्हणणं काय की सामान्य वर्गाला हे प्रोडक्ट परवडण्यासारखे आहेत का? आहेत का? ओके. हम्म. आणि आणखीन आता तो फायदा तोटा ती ज्यावेळेस आणखीन मी डिस्प्ले करेल त्यावेळेस ते तुला सांगेल व्यवसाय काय आहे ते. पण हा माझा सुद्धा ऍक्च्युली प्रश्न येतो की मी ज्यावेळेस सांगायला जाते ना, ते म्हणतात अरे तुमचं प्रोडक्ट एवढं कॉस्टली का? हे मला रिझल्ट आहे त्यामुळे मला माहितीये. ओके. पण पुढच्या लोकांना मला लगेच नाही सांगू शकत की मी हे एवढे महाग प्रोडक्ट का आहेत. एखाद्याला घ्यायची इच्छा असेल, नाहीतर पैसे नसतात, पण मग त्यावेळेस असं काय करायचं? तर त्याचं बरोबर. उत्तर हवं होतं मला. हा प्रश्न कॉमन क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो, की काही लोक म्हणतात की काही काही प्रोडक्ट बद्दल की तुमचे प्रोडक्ट आम्हाला महाग वाटतात किंवा कॉस्टली वाटतात. याचं आपल्याला आन्सर करता येणं खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला पार्ट आहे की ज्यावेळी समोरचा कोणताही प्रॉस्पेक्ट, कोणताही कस्टमर ज्यावेळी तुम्हाला म्हणतो की मला प्रोडक्ट महाग वाटतात, दोन गोष्टी असतात. एक तर त्याच्याकडे त्याची व्हॅल्यू, म्हणजे त्या प्रोडक्टची व्हॅल्यू समजली नाही की मला ते का घ्यायचं आहे. तो कम्पेअर करतोय मार्केटमधल्या सामान्य रिलेटेड कोणत्या तरी पेस्ट सोबत आपल्या पेस्टची. तो कम्पेअर करतोय मार्केटमध्ये मिळणाऱ्या चहासोबत आपल्या चहाची. येस ऑर नो? तो मार्केटमधल्या सोपची आपल्या सोपची कम्पेअर करतोय. तर तुम्ही ॲज अ डिस्ट्रीब्युटर आहात आणि तुम्ही DXNमध्ये आहात, तुम्ही डायरेक्ट सेलर इंडस्ट्रीमध्ये आहात. आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री कुठलेही असे साधारण, ज्याला ट्रॅडिशनल, ज्याला म्हणतो आपण पारंपरिक, जे की कुठल्याही मॉलमध्ये, शॉपमध्ये, किराणा शॉपमध्ये मिळणारे प्रोडक्ट देणारी इंडस्ट्री नाही. ही इंडस्ट्री आहे युनिक प्रोडक्ट, इंटरनॅशनल क्वालिटीचे, दर्जाचे प्रोडक्ट. अरे बापरे, बाकीचे लोक म्यूट ओपन करू नका, नाही तर मी पुन्हा सगळ्यांना म्यूट ऑल करावं लागेल. तर आपण आता ह्या इंडस्ट्रीमध्ये आहोत, ते म्हणजे युनिक प्रोडक्ट देण्यामध्ये. मग तुम्हाला त्या प्रत्येक प्रोडक्टची USP माहीत असायला पाहिजे. युनिक सेलिंग प्रोसिजर म्हटलं जातं, किंवा युनिक सेलिंग प्रोसेस, युनिक सेलिंग पॉईंट देखील म्हणू शकता. तर तुम्हाला जो प्रोडक्ट पिच करायचा आहे, ज्या प्रोडक्टबद्दल समोरचा व्यक्ती बोलतोय, त्या प्रोडक्टला पिच करत असताना तुम्हाला त्या प्रोडक्टची USP माहीत असायला पाहिजे. त्या प्रोडक्टची काय माहीत असायला पाहिजे? USP माहीत असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला जर समजा गॅनोजी टी द्यायचा आहे, तर गॅनोजी टीची USP काय आहे? पहिली USP गॅनोजी चहाची ही आहे की गॅनोडर्माचा जो चहा आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये गॅनोडर्मा मिळतो, म्हणजे त्याच्यामध्ये 4 लाख रुपीज पर kg असलेला प्रीमियम गॅनोडर्मा आपल्याला आपली कंपनी त्या गॅनोडर्मा टीमध्ये देते. तर मॅडम, मी तुम्हाला चहा देतच नाहीये, मी तुम्हाला गॅनोडर्मा विथ टी देते. मग त्यांच्या रिलेटेड टी बरोबर ते त्याचं कंपॅरिझन होतच नाही. तरी देखील सांगताना हे सांगू शकतात, आणि आपली लोक त्याच्यामध्ये चांगलीच मास्टर आहेत, 1 ते ₹1.5 आपला कप चहा बनवायचा खर्च येतो. चहाबद्दल जर तुम्हाला मार्केट क्रिएट करायचं आहे, तर कोणताही मार्केटमध्ये दुकानामधून मिळणारा चहा, कोणत्याही घरामध्ये बनवता येणारा चहा ₹5 खाली बनत नाहीये घरामध्ये, कारण त्याच्यात दूधच ₹1500 लागतं. तर तुम्हाला इथंच डायरेक्ट ₹1500 त्यांचे रिप्लेस करण्याची संधी मिळते. यू हॅव टू सी द अपॉर्च्युनिटी डायरेक्टली. तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा की तुम्हाला चहा बनवण्याचा खर्च किती येतो घरामध्ये. हे नका विचारू ह्या ब्रँडची कॉस्ट काय आहे, त्या ब्रँडची कॉस्ट आहे, मग थोडंसं डेबिटिंग होईल. त्यापेक्षा त्यांना बोला, बरोबर आहे मॅडम, पण मला एक तुम्हाला प्रश्न विचार की तुमच्या घरामध्ये चहा बनवण्याचा खर्च किती येतो. मग ती जर व्यक्ती म्हणते आमच्या घरात चहा बनवायचा खर्च किती रुपयाचं दूध लागतं, मग ₹1000 दूध लागतं, ₹200 चहापत्ती लागते, आम्हाला ₹300 साखर लागते, म्हणजे आम्हाला ₹1500 चहा लागतो. मग ₹1500 चहा जर तुम्ही पिताय, तर ₹1500 चहानी काय फायदे झाले? मॅडम, मी तुम्हाला ₹1500 मध्ये 6 प्रोडक्ट दिले तर आवडतील का? प्रश्नातून जितकं बोलाल ना, तितकं कस्टमरचं मन जिंकाल.
मॅडम त्याच 1500 रुपयामध्ये मी तुम्हाला एकूण 6 प्रोडक्ट दिले तर तुम्हाला कसं वाटेल? बघा हा पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे. कोण नाही म्हणेल हो? त्याच 1500 रुपयामध्ये मी मी तुम्हाला 6 प्रोडक्ट देणार. आता त्यांच्या मनातून लाईफ लॉंगसाठी विचार निघून जाईल की यार हे प्रोडक्ट कुठं कॉस्टली आहे. कारण फक्त दुधाचा चहा पितात, तीच कॉस्ट आपण रिप्लेस केली तर कमीत कमी 5 ते 6 प्रोडक्ट तुम्ही घरातले रिप्लेस करू शकता. चहा, साबण, पेस्ट, फेसवॉश, लोशन, पावडर एवढे प्रोडक्ट तर तुम्ही त्या 1500 रुपयामध्ये रिप्लेस करू शकता. ह्याला किट बनवा. याला नाव द्या स्टार्टर किट आणि याच्यावर फोकस करा आणि कन्सेप्ट विका. आता दुसरा पार्ट सांगतो यातला. प्रोडक्ट प्राइस महाग म्हणत असतील तर त्याला दुसरा एक अजून सोल्युशन आहे. आपण प्रोडक्ट सेल करण्याचा प्रयत्न करतो त्यापेक्षा कन्सेप्ट सेल करायचा आहे. आपण या बिझनेसमध्ये प्रोडक्ट विकण्यासाठी आलोय का फक्त? नाही मित्रांनो, आपण या बिझनेसमध्ये फक्त प्रोडक्ट सेलिंगसाठी नाही आहोत. आपण आलो आहोत आपण असोसिएट टीम क्रिएट करण्यासाठी. आपण आलो आहोत नेटवर्क मोठं बनवण्यासाठी. आपण आलो बिझनेस पार्टनर तयार करण्यासाठी. तर तुम्ही कन्सेप्ट विकण्यावरती या. म्हणजे काय? मॅडम तुम्ही आत्तापर्यंत चहा पिला, कदाचित तुम्ही 100 रुपयेवाला चहा पिला, मला माहिती नाहीये. पण तुम्हाला किती रुपये मिळाले आत्तापर्यंत? म्हणजे ते चहा पिल्याने तुम्हाला काय बेनिफिट होतो का? तुम्हाला किती रुपये मिळतात? जर तुम्ही यामध्ये असोसिएट झाला, तुमची आयडी ॲक्टिव्ह केलीत आणि तुम्ही चहा प्यायला सुरुवात केली तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला लागतात. तुम्ही जर साबण वापरला तर तुम्हाला पॉईंट कंपनी 90 देते. या गोष्टीकडे आणायचे आता आपल्या कस्टमर बेसना. त्यामुळे त्यांच्या माइंडसेटमध्ये ही गोष्ट येईल की अरे यार ही चांगली गोष्ट आहे की मी चहा पिला तरी मला पैसे मिळतील, मी दात घासले तरी मला पैसे मिळतील. शीतल मॅडम लक्षात येते ही गोष्ट? शीतल मॅडम म्यूट झाल्यात. म्यूट झाल्यात. आय आज टू अनम्यूट. शीतल मॅडम तुम्हाला पॉईंट क्लिअर होतोय हा? हा येस सर. आतापर्यंत आपण साबण वापरला आपल्याला किती पैसे मिळाले? मॅडम मी तुम्हाला सांगते किंवा मी तुम्हाला सांगतोय असं म्हणायचं सर की हाच चहा पिऊन आणि हाच साबण वापरून आज कित्येक लोक त्यांची स्वतःची मर्सिडीज घेऊन फिरतायत. आज कित्येक लोक आहेत त्यांची लाईफ पूर्ण बदलली आहे. आज कित्येक लोक आहेत ज्यांना आज क्राऊन अँबॅसेडर बनलेले आहेत बिझनेसमध्ये, त्यांनी सुद्धा याच बिझनेसमधून आलेत म्हणायचं. अशा पद्धतीनं क्लोजिंग करा. समजलं तुम्हाला? दोन्ही अप्रोच सांगितले. एक सांगितलं Yes. तुम्हाला रॅशनल अप्रोच सांगितला आणि दुसरा आहे तो आपण सांगितला कन्सेप्ट रिलेटेड म्हणजे इमोशनल अप्रोच देखील आहे याच्यामध्ये. ठीक आहे ना? अशा पद्धतीने हँडल करा. ज्ञानोजी पेस्ट बद्दल तर मी एकदा खूप चांगलं उदाहरण दिलं होतं की ह्या दाताची व्हॅल्यू काय आहे. बरोबर आहे ना? तुम्हाला एक दात जर खराब झाला तर त्या दातावरती कॅप बसवायला 5,000 7,000 रुपये सुद्धा लागतात. ही दुसरं एक अप्रोच आहे. मी एका मित्राला म्हणजे माझ्या जवळच्या मित्राला बोललो होतो की मी तुला दात माझा तू मला दात काढून दे, मी तुला 1,000 रुपये देतो असं बोललो तुम्ही मित्राला. मला तुझा दात काढून दे. तो मला म्हटला आमची मिसेस तर 50 रुपयाची पेस्ट, माझी मिसेस तर प्रवीण 50 रुपयाची पेस्ट वापरते, तू तर यार मला 300 रुपयाची पेस्ट सांगतोय, मी का घेऊ तुझी पेस्ट? तर मी त्याला म्हटलं अच्छा तुला 300 रुपयाची पेस्ट महाग वाटते? म्हटलं हो हो. मग तू किती रुपयाची पेस्ट वापरतो? म्हणला 50. एक काम कर म्हणजे एक दात काढून दे मला तुझा, मी 1,000 रुपये तुला देतो. अरे काय बोलतो यार तू? असं कसं काय? म्हणलं हो ना, मी तुझ्या दाताची व्हॅल्यू करतो ना, 300 रुपये नाही ना, 1,000 रुपये मी देतो त्याची व्हॅल्यू. देणार का काढून? एक दात खराब होण्यासाठी किंवा दात गमवण्यासाठी 1,000 रुपये तू देणार का? तू फोडतोयस का मी फोडू सांग म्हटलं. हातोडी तू टाकतोय का मी टाकू त्याच्यावर? मित्र होता, मी बोलू शकत होतो त्याच्याशी. म्हटलं नाही नाही असं कसं काय? मग म्हटलं यार ही जी 300 रुपयाची पेस्ट काय आहे ना ती वापरल्यावरच कळेल तुला. एकदा वापरून बघ. ट्रायल क्लोजिंग. मी पुन्हा येतो त्या पार्टकडे. ट्रायल क्लोजिंग म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही ज्यावेळी कस्टमर क्रिएट करताना ज्यावेळी प्रोडक्ट सेल्स होतात त्यावेळेला एकतर क्लोजिंगच्या अगोदर एक पार्ट येतो तो म्हणजे ट्रायल क्लोजिंग. ट्रायल क्लोजिंग हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. 35,000 पे केले होते मी शिवखेडांच्या ट्रेनिंगमध्ये हा पार्ट शिकण्यासाठी आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं एव्हरी क्लोजिंग मस्ट बी ट्रायल क्लोजिंग. पहिले ट्रायल क्लोजिंग होते नंतर क्लोजिंग होते. म्हणजे काय? मी त्याला ती ट्रायल क्लोजिंग वापरली. मी एकदा वापरून बघ ना काय आहे कळेल तुला. काय सांगतोस? हो हो. मग म्हटलं त्याशिवाय ते समजणार नाही ना की याची पेशी किंमत का एवढी आहे, मार्केटमध्ये का कमी मिळते आणि ही का जास्त आहे, वापरून मला सांग म्हणायचं. त्यांनी 2 पेस्ट घेऊन गेला होता. म्हटलं माझ्या आणखी एका व्यक्तीला दाताचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना पण देतो. 2 पेस्ट लिटरली माझ्याकडे इमिजिएटली घेऊन गेला होता. मी देगावमध्ये होतो आत्ता, मध्ये लॉकडाऊन मधल्या काळातली गोष्ट आहे. सो या 2-3 गोष्टी आहेत आणि मेन तर आहे कन्सेप्ट विका यार. तुम्ही प्रोडक्ट सेलपेक्षा तुम्ही फोकस करा. याच प्रोडक्टला सेल करून आज लोक क्राऊन अँबॅसेडर झालेत. याच प्रोडक्टला सेल करून आज लोक कितीतरी लोक मंथली 1,00,000 रुपये कमवतात. आलं लक्षात मॅडम? हा येस सर. थँक्यू. येस येस. नेक्स्ट जाऊयात आपण पुढच्या क्वेश्चनकडे. आय आस्क टू अनम्यूट चोपडे मॅडम. चोपडे मॅडम यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. ओके. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. फर्स्ट ऑफ ऑल सर, जसं आपण आता प्रोडक्ट रिटेलिंग जेव्हा करतो त्यावेळेला
म्हणजे काय होतं, की बरेच लोकं आपल्याला क्वेशन्स करतात, की गॅनोडर्मा बाकीच्या कंपन्यांकडे पण आहे, स्पारुलिना बाकीच्या कंपन्यांकडे पण आहे, ऑडिसेस पण खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या मार्केटमध्ये आहेत. मग हम्म. त्यावेळेला आपलं प्रॉडक्ट युनिक आहे हे आपण कसं समजावून सांगायचं त्यांना? बिकॉज खूप सारे स्पारुलिना मार्केटमध्ये आज आलेले आहेत. राईट. ओके. आता एक महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये येतो, म्हणजे समजा आपण सुरुवात जर आपण कोर गॅनोडर्मा बरोबर आहे, तर पाठीमागच तुम्हाला माझ्या दिसत असेल बॅकग्राऊंडमध्ये लार्जेस्ट गॅनोडर्मा फॅक्टरी इन मलेशिया, जी मलेशियातली सर्वात मोठी अलोसेटार या ठिकाणची लार्जेस्ट गॅनोडर्मा फॅक्टरी आता माझ्या बॅकग्राऊंडमध्ये आहे. इंडियातली आपण काही दिवसांनी दाखवणार आहोत सिद्दीपेटमधली तेलंगणाची, आणि याच्यापेक्षा 3 पट मोठी होती. काय दर्शवतं हे? बाकीच्या कंपन्या म्हणतात आमच्याकडं पण गॅनोडर्मा आहे, पण त्यांच्या प्रोडक्टच्या लेबलवरती मॅन्युफॅक्चर्ड बाय थर्ड पार्टी आहे. चोपडे मॅडम म्यूट ओपन ठेवा. मॅन्युफॅक्चर्ड बाय थर्ड पार्टी आहे. याचा अर्थ काय होतो? ते त्यांचा स्वतःचा प्रोडक्ट नाही. तुम्ही चेक करा, बऱ्याचशा कंपन्या आहेत, फार कमी कंपन्या आहेत अगदी नाहीच्या स्वरूपात, की ज्यांचं स्वतःचं फार्म आहे. मला नाही वाटत की कोणती डायरेक्ट सेलिंग कंपनी आता स्वतः स्पिरुलिना बनवते आहे, स्वतःच गॅनोडर्मा बनवत आहेत. मग जी कंपनी स्वतः तयारच करत नाही आहे जे प्रोडक्ट, ती कंपनी त्या प्रोडक्टची क्वालिटीची काय ॲश्युरन्स आपल्याला देणार? नाही देऊ शकत. दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे, गॅनोडर्मा आमच्याकडे पण आहे, तर म्हणायचं आमच्याकडे आपल्याकडे जो आपल्या कंपनीवर जो गॅनोडर्मा आहे तो स्वतः कंपनीनं स्वतः फार्म केलेला आहे, स्वतः शेतीमधून बनवलेला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे टेक्नॉलॉजी. वाय गॅनोडर्मा बेस्ट हा एक टॉपिक आहे ॲक्च्युली, जास्त डिटेल सांगणार नाही, एकदम शॉर्टकटमध्ये सांगेन तुम्हाला. वाय DXN गॅनोडर्मा इज द बेस्ट चॉईस हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट येतो की आपल्याकडे जो गॅनोडर्मा आहे तो 20:1 रेशिओमध्ये टेक्नॉलॉजिकली वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरून 20 किलोचा गॅनोडर्मा शेवटी 1 किलोमध्ये आणतात. डॉक्टर लिम काय करतात? सगळ्यात पहिल्यांदा ऑर्गॅनिक कल्टिवेशन. बाकीच्या कंपन्या काय करतात आपल्याला माहित नाही, पण आपली कंपनी स्ट्रॉंग आहे या गोष्टीवरती. ऑर्गॅनिक कल्टिवेशन, नो इन्झोपेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स. कोणतेही जंतुनाशक कीटनाशकं वापरायचे नाहीत, केमिकल औषधं टाकली जात नाहीत शेती करताना. ऑर्गॅनिक टिश्यू कल्चर टेक्निक ही एक महत्त्वाची टेक्निक आहे, ज्याच्यामुळे त्याची जी पारंपरिक जी गुण असतात, म्हणजे त्या गॅनोडर्मा मशरूममध्ये जे औषधी गुण आहे ते जसेच्या तसे पुढच्या प्रत्येक वनस्पतीमध्ये मिळण्याकरता एक टेक्नॉलॉजी आहे, ती म्हणजे टिश्यू कल्चर, उती संवर्धन. राईट. अशा पद्धतीने आपण एक एक सांगू शकतो. मग पुढे येतं आपल्याला की कोल्ड प्रोसेसिंग. मग कोल्ड प्रोसेसिंगमध्ये काही कंपन्या गॅनोडर्मा कसा सुकवतात तुम्हाला देखील माहित नाही, पण मी माझं सांगू शकते म्हणायचं. आपली कंपनी जो गॅनोडर्मा सुकवण्याची प्रोसेस आहे, स्वतःची टेक्नॉलॉजी आहे, तर ती कोल्ड प्रोसेसिंगला गॅनोडर्माला हीट नाही करत, तर कोल्ड चेंबर्समधून पास करतात आणि -डिग्री टेम्परेचरमधून पास ऑन झाल्यानंतर त्याच्यातलं मॉइश्चर आहे आणि त्याचं जर पाणी काढून घेतलं जातं आणि ते गोठवला जातो गॅनोडर्मा. म्हणजे गॅनोडर्मा सुकवण्यासाठी डॉक्टर लीम म्हणजे आपल्या कंपनीनं जी टेक्नॉलॉजी वापरते कोल्ड प्रोसेसिंग. का? त्यांना हीट वापरता आली असती ना, पण हीट करत असतं तर त्याच्यातले औषधी गुण निघून गेले असते. फायबर सेपरेशनमध्ये कितीतरी पार्ट काढून टाकला जातो. मी मगाशीच बोललो 20 किलो गॅनोडर्मा 1 किलोवरती आणतात, 19 किलो फेकून देतात दोस्त. सगळ्यांना ऐकू येते हा विषय. 19 किलो टाकून दिला जातो, म्हणजे 19 किलो नॉट यूज. किती किलो वापरतात 20 किलोतला कॉन्सन्ट्रेशन मेथडमध्ये? 1 किलो. ह्या गोष्टी टेक्निकली माहिती असणं पण आवश्यक आहे, जर समोरचा व्यक्ती गॅनोडर्माबद्दल बोलत असेल तर. नाहीतर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला गॅनोडर्मा माहीतच नाही आहे, त्याला इतकं उत्तर द्यायची आवश्यकता लागत नाही. पण त्याला गॅनोडर्मा माहीत आहे आणि तो म्हणतोय की माझ्याकडे पण आहे कंपनी ज्याच्याकडे, किंवा आमच्याही कंपनीमध्ये गॅनोडर्मा आहे, मग तुमची का बेस्ट आहे, तर तुम्हाला तिथं टॅकल करता आलं पाहिजे. आणि मग येते फायबर सेपरेशन. तर आपली कंपनी काय करते, वरचा जो फायबरचा मुलाम आहे तो काढून टाकते. तंतुमय पदार्थ असतात, चोथा, जो की शरीरात गेल्यानंतर आपलं पोट साफ व्हायला मदत करतो, आपलं डायजेशन चांगलं ठेवू शकतो. फायबर कंटेंट. तर कंपनी आपली काय म्हणते, फायबर तर सफरचंदाच्या सालीमध्ये पण आहेत, अनेक कंटेंटमध्ये आहेत, काही नट्समध्ये आहेत फायबर. मग हे अनेक मार्गाने फायबर मिळतात. मी गॅनोडर्मा सेल करत असेल तर गॅनोडर्माचे कंटेंटच गेले पाहिजेत, फायबर नको. म्हणून आपली कंपनी काय करते, हा फायबर काढला जातो बाजूला, फायबर सेपरेट केले जातात. म्हणून मी एक उदाहरण देऊ शकतो की एक व्ही नावाची पण कंपनी आहे, ते गॅनोडर्मा. मी उदाहरण का देतोय, कारण हे आम्ही प्रॅक्टिकल केलेल्या आहेत गोष्टी, मी असे कस्टमर हँडल केलेले आहेत. एक व्ही नावाची कंपनी मार्केटमध्ये आहे. काही लोकांना रेज होत असेल, ते म्हणतात आमच्याकडे गॅनोडर्मा आहे, तर 2 हातावरती गॅनोडर्माची पावडर घ्या. तुम्हाला तिथं दूध का दूध आणि पाणी का पाणी येईल, अशा हातावरती 2 हातावरती ती कॅप्सूल फोडायची आणि 2 हातावरती ठेवायची फक्त. अक्षरशः तंबाखू फोडल्यानंतर जशी पावडर निघते तशी त्या कंपन्यांची गॅनोडर्माची पावडर हातावर येते. अक्षरशः तंबाखू फोडल्यानंतर, सॉरी टू से,
बट ह्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी आहेत. आम्हालाही विश्वास बसला नव्हता, परंतु तो जी रियालिटी आहे ते मी सांगतोय. आणि आपल्या हातावर जेव्हा DXNचा गॅनोडर्माची कॅप्सूल फोडता तर एकदम मायक्रो पावडर, म्हणजे जर तुम्ही ती पावडर जर अशी बोटाने जर अशी गोल गोल फिरवली तर तुमच्या या रेषा असतात ना, या रेषांमध्ये मिक्स होऊन जाते, इतकी मायक्रो आहे. तर मायक्रो पावडरायझेशन हा देखील विचार आपली कंपनी करते, कारण तो गॅनोडर्मा तो एवढा इफेक्टिव्ह आहे, ज्याच्यात 400 मेडिसिनल मॉलिक्युल्स आहेत, 400 औषधी गुण आहेत. तर तो गॅनोडर्मा तुमच्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचायला पाहिजे, वेस्ट नको जायला. तो त्याच्यात फायबर नको आहे, त्याच्यात चोथा नको आहे. तर तुम्ही हिथं सुद्धा टॅकल करू शकता ह्या गोष्टी, रादर दॅन स्पायरुलिना. स्पायरुलिनाबद्दल पण मी आता तेच बोललो, की पहिलं तर हे बघायचं की तो जो व्यक्ती स्पिरुलिना सांगतो ते स्वतःची आहे का. मोस्ट ऑफ द तिथंच विकेट निघते, त्यांची स्वतःची नसते. त्यावेळेस तुम्ही सांगू शकता की जे स्वतः बनवतच नाही ते काय क्वालिटीबद्दल सांगणार. मग आमची कंपनी स्वतःच का बनवते, आम्हाला पण भेट देता आली असते ना बाहेरून कुणाकडनं तरी, थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टच करायचं होतं तर बाहेरून पण करता आलं असतं. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची काय गरज आहे. तर डॉक्टर लीमचा हा विचार आहे आमच्या कंपनीच्या फाउंडरचा, की मला लोकांच्या सेहतशी खिलवाड करायचा नाही आहे, त्यांचं स्वास्थ्य चांगलं ठेवायचं आहे. तर मी जे स्पिरुलिना देईल किंवा मी जो प्रोडक्ट देईल तो मी स्वतः बनवलेला असेल तर माझ्याकडे क्वालिटीचा ॲश्युरन्स आहे. पण जर मी थर्ड पार्टीकडून प्रोडक्ट घेत असेल, तुम्ही बनवून द्या मी विकतो, मी मार्केटिंग करतो म्हणजे, तर मात्र कशी पण दिली तरी आपल्याला ती विकावी लागेल, कारण कॉन्ट्रॅक्ट येतो तिथे. उद्या त्यांनी क्वालिटी खराब केली तर आपल्याला काही करता येत नाही, आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकलेलो असतो. सो ह्या गोष्टीपासून आपली कंपनी दूर राहते. आणि त्यामुळं आपल्या कंपनीच्या प्रॉडक्टवरती तुम्ही बघा, जिथं आता मॅन्युफॅक्चर्ड बाय DXN मार्केटिंग इंडिया, DXN ॲग्रिकल्चर असंच तुम्हाला पाहायला भेटेल. मॅडम लक्षात आलं तुमच्या हे? येस सर, येस. येस आय गॉट इट सर, गॉट इट. येस येस येस. आणि आर्सेनिक नावाचा काही कंटेंट काही स्पिरुलिनामध्ये आढळला, हे पण भरपूर गुगलमध्ये लोकांनी टाकले. तर बऱ्याच वेळेला काय होतं, क्वालिटी चांगली नसेल तर आपण आपल्या सेहतबरोबर खिलवाड नाही करू शकत. त्यामुळे एक प्रश्न विचारायचा की सर, शेवटचा प्रश्न विचारते, लोकल स्टँडर्ड आवडेल का इंटरनॅशनल स्टँडर्ड आवडेल, याचं उत्तर मला द्या. नेहमी प्रश्न विचारून तोंड बंद करा पुढच्या माणसाचं. जर तो लोकल Yes. कंपनीबद्दल बोलतोय आपल्याला जर कळालं तर फक्त एक म्हणायचं, लोकल स्टँडर्ड आवडेल का इंटरनॅशनल स्टँडर्ड आवडेल. येस तुम्ही सर, येस. सांगा तुम्हाला कुठलं आवडेल, घरात घ्यायचंय, लहान बाळाला इंटरनॅशनल द्यायचंय, इंटरनॅशनल स्टँडर्ड सर. इंटरनॅशनल आवडेल. अजून या स्पिरुलिनाचं एक टॅकल करण्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे. XYZ कंपन्या, त्याच कंपन्या त्यांच्या बॉटलवरती काय लिहितात, ते हा प्रश्न लिहितात की लहान मुलांना आणि प्रेग्नेंट लेडीना देऊ नका. आणि एका बाजूला WHO, नासा ऑर्गनायझेशन काय सांगते की हे लहान मुलांचं अन्न आहे, पोषक अन्न आहे, आणि हे प्रेग्नेंट लेडीला सर्वात जास्त खायला द्या. कोण सांगतंय? नासा, WHO, युनायटेड नेशन, इम्साम. आणि या कंपन्या का सांगतात असं, कारण त्यांनी कोणतं ना कोणतं तरी केमिकल वापरलंय आणि उद्या जाऊन त्यांना अडचण निर्माण व्हायला नको म्हणून त्यांनी ऑलरेडी शेरा देऊन ठेवलाय की लहान मुलांनी प्रेग्नेंट लेडीनी खायचं नाही. मला सांगा, स्पिरुलिना सगळ्यात पहिली कोणी खायला पाहिजे चोपडे मॅडम? प्रेग्नेंट लेडीनी, सगळ्यात पहिली प्रेग्नेंट लेडी, नंतर कोणी खायला पाहिजे? लहान मुलांनी. लहान बाळांनी खायला पाहिजे. माझ्या बाळाला मी 3ऱ्या महिन्याचं असताना खायला दिली ना. आता किती मुलं आपली, किती व्हिडिओ मिळतात, ते व्हिडिओ शेअर करा भरपूर यार. छोटे छोटे Yes. मुलांची व्हिडिओ बघताना इतकं क्यूट वाटतात ना ती मुलं, असे स्पिरुलिना खातात. आपल्याला सुद्धा खाता येत नाही पण ती मुलं खाऊन दाखवतात. सो ट्राय टू दिस, हँडल दिस क्वेश्चन्स. ओके, येस सर, आपण पुढच्या येस प्रश्नाकडे सर. जाऊयात. थँक्यू, थँक्यू थँक्यू मॅम. सर. पुढचा क्वेश्चन्स आय थिंक पुन्हा एकदा शीतल मॅडम तुम्ही हँड रेज केला आहे का? शंकर तुम्ही म्यूट ओपन करत आहात, तुम्हाला काय विचारायचंय का? एनी क्वेश्चन रिगार्डिंग? ओके, शीतल मॅडम तुम्हाला काही प्रश्न आहे का? विचारू शकता, अजून आपल्याकडे 15 मिनिट आहेत फ्रेंड्स. नो सर. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू. ओके ओके फ्रेंड्स, अजून कोणाचे काय प्रश्न असतील ते हँड रेज जरूर करा. आय आज टू अनम्यूट वैष्णवी नलवडे मॅडम. नलवडे मॅडम तुमचं मी म्यूट ओपन करतोय, प्लीज. आवाज गुड येतोय का? मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग. सर मला हे विचारायचं होतं की आज मी माझ्या एका बहिणीला सांगत होते की ब्लॉकेजेस म्हणजे बायपास कसं होतं किंवा ब्लॉकेजेस कसे क्रिएट होतात, तर तिने मला हा क्वेश्चन विचारला की म्हणजे गॅनोडर्मा खाल्ल्यावर ब्लॉकेजेस जाणार का. त्याचा आन्सर मी तिला दिला, पण मला हा पुढचा क्वेश्चन पडला की सपोज ते क्लिअर झालं सगळं आपलं, ओके. पण आपण ज्या वेळेला खाणं बंद करतो म्हणजे RGGL असू दे, खाणं बंद करतो त्यावेळी ते परत क्रिएट होणार का.
अच्छा, हा प्रश्न चांगला आहे की मी समजा गॅनोडर्मा खातोय किंवा मी प्रोडक्ट खातोय, प्रोडक्ट शब्द वापरू आपण, प्रोडक्ट घेतोय तोपर्यंत मला फायदा होईल आणि माझं प्रोडक्ट बंद केल्यानंतर मला त्याचा त्रास किंवा तो प्रोडक्ट बंद केल्यानंतर मला काय त्याचा पुन्हा त्रास होईल का, राईट? ओके, तर प्रश्न समजलाय. आणि बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारतात लोक, कस्टमर हे प्रश्न विचारतात की सर हे प्रोडक्ट आम्ही ज्यावेळी बंद करू त्यावेळी पुन्हा मला होईल का? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देताना पहिलं हे पाहायचं आहे की गॅनोडर्मा काम काय करतोय. दोन प्रकार असतात मार्केटमध्ये, काही सप्लिमेंट पण प्रोडक्ट विकणारी लोक आहेत, न्यूट्रिशनल सप्लिमेंट देणारी पण लोक आहेत. वाय DXN इज अ बेस्ट सोल्युशन फॉर वेलनेस आणि डायरेक्ट सेलिंगमध्ये सगळ्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी हेल्थ आणि स्वास्थ्यमध्ये का चांगली आहे? कारण आपण थॅरोपॅटिक व्हॅल्यू देतोय लोकांना, मेडिसिनल प्रॉपर्टीज सुद्धा जातात की ज्या नॅचरल, ज्या की मॉलिक्युल्स नॅचरल्स आहेत, जे कोणी लहान बाळापासून कोणी खाऊ शकतं. एक दिवसाचा मुलगा सुद्धा सुरक्षित आहे आपल्या प्रोडक्टच्या सेवनामध्ये. महत्त्वाचा पार्ट आता याच्यामध्ये शेअर करतो. थॅरोपॅटिकचा अर्थ काय होतो की सिस्टम सोल्युशन प्रोव्हायडर. हे वाक्य लिहून ठेवा मी जे बोलतोय ते. वी आर नॉट गिविंग, आपण जे प्रोडक्ट देतो ते आपण सिस्टम सोल्युशन प्रोव्हायडर आहे. म्हणजे काय, जर एखादा व्यक्ती 6 महिने वर्षभर कंटिन्यू प्रोडक्ट खातो, त्याचा आजार किंवा असेल काय स्वस्थ समस्या असेल ती पूर्ण ठीक होईपर्यंत खातो, मग कुणाला 6 महिने, कुणाला 8 महिने, कुणाला 1 वर्ष लागेल. कोणालाही तुम्ही असं नका म्हणू 1 महिन्यातच तू बरा होणार, तुला 2 महिने लागणार, याला 3 महिने लागणार. हे आपलं काम नाहीये, हे शरीराची भाषा आहे. शरीराच्या आतमध्ये किती खराब आहे आपल्याला माहित नाही. कोणाला किती दिवस लागतील हे दिवस तुम्ही नाही सांगायचे कधीच. 6 ते 8 महिने लागतात, कुणाला 4 महिने लागतात, कुणाला 8 महिने लागतील, कुणाला 1 वर्ष पण लागेल पूर्ण ठीक होण्यासाठी, बिकॉज त्याच्या प्रॉब्लेमवरती डिपेंड आहे. परंतु एक महत्त्वाचा पार्ट आहे की ते प्रॉब्लेम काय करतो, गॅनोडर्मा काय करतो सोल्युशन, त्या सिस्टमला सोल्युशन देतोय, म्हणजे सिस्टम ठीक करतो. सिस्टम सोल्युशन प्रोव्हायडर. याचा अर्थच होतो की तुमच्या खराब झालेल्या सिस्टमला पुन्हा रिज्युनिवेट करतो तो, त्यामुळे तिचं ती काम करायला सुरुवात करते. त्यानंतर तुम्ही चहा पित राहा, कॉफी पित राहा म्हणायचं, थोडंफार गॅनोडर्मा एक पेयर जरी खाल्ली तरी चालेल प्रिकॉशन मेजरमध्ये, पण पुन्हा तो त्रास पुन्हा उद्भवणार नाही. आणि असे भरपूर लोक आहेत की जे कायमस्वरूपी पण खातात. तुम्हाला आणि हे अनुभव आहे की काही लोक 6 महिने 8 महिने ज्यांनी गॅनोडर्मा खाल्लाय, ज्यांनी हे प्रोडक्ट खाल्लेत, ते बंदच करत नाहीत, कारण त्यांना इतकं फील चांगलं होतं की त्यांना वाटतं हे मला बंदच नाही करायचं. सो हा एक महत्त्वाचा DXNचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे की काही लोक बिझनेसमध्ये जॉईन पण होतात. त्यांना वाटतं की मला तुमचा इन्कम, तुमचा बिझनेस, तुमचा मार्केटिंग किंवा तुमचा किती बोनस येईल याच्याशी काही इंटरेस्ट नाही आहे, चांगला प्रोडक्ट द्या, मी जॉईन होतो. आणि मग कंटिन्यू 10 वर्ष 15 वर्ष ती लोक आजही प्रोडक्ट खातात. कितीतरी वयस्कर लोक आजही प्रोडक्ट सेवन करतायत, कारण त्यांना आजही फील गुड फॅक्टर आहे, त्यांनाही आज फील चांगलं होतंय, त्यांना छान वाटतं, ते खातात. ओके, सो या पद्धतीनं त्यांना सांगा त्या पद्धतीनं की मॅडम हे सिस्टम सोल्युशन आहे आणि सिस्टम ठीक झाली तर तुम्ही थोडं थोडं गॅनोडर्मा चहातून पण देऊ शकता. लक्षात आलं तुमच्या मॅडम? ओके, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. राजेंद्र कवे, कुणाचं काय चॅटबॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता, तुम्हाला पण काय विचारायचं असेल तर चॅटबॉक्समध्ये लिहू शकता. ओके, राजेंद्र कवे, एखादा प्रश्न मनापासून आवडला असेल तर ॲप्रिशिएट पण गुड करू मॉर्निंग शकता, सर. तुम्हाला कोणती गोष्ट आवडते त्यातली. राजेंद्र कवेजी, हा प्लीज. हा कविता मॅडम बोला. गुड मॉर्निंग मॅडम. सर, उंची वाढवण्यासाठी कोणते प्रोडक्ट द्यावेत? मोस्टली याच्यामध्ये एज फॅक्टर पण येतो मॅडम, वय किती आहे ते पहा. कारण उंची वाढण्याचं एक एज आहे, त्याच्या अगोदर जर त्यांची समस्या निर्माण झाली असेल तर प्रोटीन्स आणि बॉडीमधले काय हार्मोन्स इनबॅलन्समुळे पण हा समस्या येते. मोस्टली मी सजेस्ट करेल तर स्पिरुलिना, नोनिझी, व्हर्जिन कोकोनट ऑइल हे प्रोडक्ट. मोस्टली स्पिरुलिना, नोनिझी, कुकीज हे प्रोडक्ट, न्यूट्रिशनल प्रोडक्ट द्या. हा, 16 वर्षाची आहे सर मुलगी. हा, मग त्यांना सांगायचं की आपण हे ट्राय करूयात, कारण बऱ्याच वेळेला उंची वाढणे न वाढणे ह्या गोष्टी तुमच्या अनुवंशिकतेवर अवलंबून असतात. पण जर शरीरातल्या काही विटामिनच्या कमतरतेमुळे किंवा हार्मोनच्या इनबॅलन्सेसमुळे किंवा प्रोटीनच्या कमतरतेमुळे जर ग्रोथ थांबली असेल, डेव्हलपमेंट थांबली असेल त्या भागांची, तर मात्र आपण शरीराला सप्लिमेंटरी सपोर्ट देणं आवश्यक आहे असं सांगा आणि ट्रायल क्लोजिंगवरती या. कायम लक्षात ठेवा, वी आर नॉट डॉक्टर. आपण कोणालाही क्लेम, गॅरंटी हा शब्द न वापरता ट्रायल क्लोजिंगवरती फोकस करा. येस सर. ओके, लक्षात सर, आलं? लहान मुलांना RGGL. 1 दिवसाच्या बाळाला पण सुरक्षेचा जर हेल्थ प्रॉब्लेम असेल तर, नाहीतर तुम्ही 3 वर्षापर्यंत RGGL नाही दिली तरी चालेल, काही समस्या नसेल तर. जोपर्यंत बाळ घरातून हा. पाऊल बाहेर टाकत नाही, बाहेरच्या वातावरणाशी मिक्स होत नाही, तोपर्यंत त्यांनी नाही RGGL खाल्ली तरी चालेल, असं माझं पर्सनली मत आहे. जेल मात्र तुम्ही फर्स्ट डे चाइल्डला डायरेक्ट जिभेवरती देऊ शकता. माझं असं मत आहे की पूर्ण म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट असल्यामुळे आपलंच फक्त DXNचा असा प्रोडक्ट आहे की जो 1 दिवसाच्या बाळाला पण सुरक्षित आहे. हेल्थ प्रॉब्लेम असेल तर पहिल्या दिवसापासून द्या, अन्यथा 3 वर्षापासून सुरू ठेवा.
स्पिरुलिना मात्र 3 महिन्यापासून लगेच द्यायला सुरुवात करा. आईच्या दुधाचे कंटेंट आहेत ते आपल्या स्पिरुलिनामध्ये कंटेंट आहेत. ओके मॅडम. ओके सर. इथं आता श्रद्धा वाडेकर मॅडम कोल्हापूरमधून प्रश्न विचारतात, प्रोडक्टची जर एवढी चांगली क्वालिटी आहे त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केली जात नाही, टीव्हीवर प्रोडक्टची जाहिरात किंवा पेपरला ॲडव्हर्टाइज होत नाही, असा प्रश्न किती लोकांना येतो सांगा बरं चॅट बॉक्समध्ये. असे प्रश्न विचारतात का लोक? तुमच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट का होत नाही, असे प्रश्न येतात रिअली. आणि ज्यांना खास करून यातला अभ्यास नाही आहे इंडस्ट्रीबद्दलचा ते लोक 100% तुम्हाला हा प्रश्न विचारतील. तुम्हाला त्यांना प्रॉपर वेने हँडल करता आलं पाहिजे. येस 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 ओके थँक्यू. असं तुम्ही इंटरॅक्ट करा म्हणजे कळेल मला एवढी लोक तिथं बाबा आहेत जे रिस्पॉन्स करतायत, व्यवस्थित ऐकतायत, व्यवस्थित समजून घेत आहेत, व्यवस्थित शिकतायत. चला प्रश्न असा आहे की तुमच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट का होत नाही. मग याचं उत्तर अशा पद्धतीने द्यायचं आहे. त्यांना असा प्रश्न विचारा की खरी ॲडव्हर्टाइजमेंट कोणती मॅडम, टी व्हीवर पाहिलेली खरी ॲडव्हर्टाइजमेंट आहे का आपण स्वतः अनुभव घेतलेली ॲडव्हर्टाइजमेंट खरी चांगली आहे? कोणती ॲडव्हर्टाइजमेंट चांगली आहे चॅटबॉक्समध्ये पण लिहा. टी व्हीवर पाहिलेली ॲडव्हर्टाइजमेंट, पेपरला बघितलेली ॲडव्हर्टाइजमेंट चांगली आहे का स्वतः महसूस केलेली ॲडव्हर्टाइजमेंट चांगली आहे? कोणती चांगली आहे? ओन म्हणजे स्वतः सेवन करून का फक्त टी व्हीची ॲड बघून? तर पहिला हे सांगायचं आपल्याला की जोपर्यंत तुम्ही स्वतः यूजच करत नाही हा प्रोडक्ट तोपर्यंत याची ताकद तुमच्या लक्षात येत नाही, बरोबर. म्हणून हा प्रोडक्ट तुम्हाला यूज करून पाहायचा आहे. ज्यावेळी तुमच्या लक्षात येतं की प्रोडक्ट इंटरनॅशनल क्वालिटीचा आहे, मोर दॅन 200 कंट्रीजमध्ये आहे, तर ट्राय करून पहा ना. पुन्हा बघा शब्द ट्राय करून पहा ना. तुम्ही हे 200 देश जरी बोलत राहिला ना आणि शेवटी एक शब्द ठेवला ना की ट्रायल करून पहा आणि एक पार्ट नेहमी बोला तुमच्या प्रोडक्टच्या सेल्समध्ये असताना ओव्हरऑल नॉर्मलायझेशनवरती जास्त या. ज्यावेळी RGGL किंवा स्पायरुलिना किंवा अगदी कोणतेही प्रोडक्टबद्दल चहाबद्दल जरी बोलत असाल ते संपूर्ण शरीरावर काम करणारे प्रोडक्ट आहेत. सो बरोबर आहे सुनील माळकर पण सांगतायत स्वतःचा एक्सपिरियन्स, ओन एक्सपिरियन्स दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. एक मिनिट जगन्नाथ कोंडे आपण म्यूट ठेवा, बाकीच्याने म्यूट ओपन करू नका प्लीज. तर खरा ॲडव्हर्टायझर हा आपण स्वतः असतो, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः यूज करत तोपर्यंत शेअर करत नाही. स्वतःला अनुभव आल्यानंतर मात्र तुम्ही चांगला ॲडव्हर्टायझर बनू शकता. ही जगातली सर्वात मोठी ॲडव्हर्टाइजमेंटची प्रोसेस आहे. म्हणून याला म्हणतो आपण माउथ टू माउथ ॲडव्हर्टाइजमेंट, राईट. दुसरी गोष्ट, हा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री, हा एक शब्द वापरू शकता तुम्ही त्यांना. मॅडम तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, मला देखील हा प्रश्न आहे. नेहमी लक्षात ठेवा पहिलं तर त्यांना यस म्हणायचं आहे. मी नेहमी सांगत आलो तुम्हाला आणि प्रत्येक ऑब्जेक्शन हँडलिंगच्या सेशनमध्ये सांगतो, पुढचा माणूस प्रश्न विचारतो तर त्याची मान सुद्धा तुमची अशी हल्ली नाही पाहिजे ऐकताना. आता तुम्ही कोणीतरी प्रश्न विचारताय की याची ॲडव्हर्टाइजमेंट का होत नाही, तुमची मान अशी हलतीये, बघा माझी मान हलते की नाही, दिसत की नाही तुम्हाला माहित नाही, नाहीच्या स्वरूपात तुम्ही अशी मान हलवताय अशी, किंवा चेहऱ्यावरती नर्वस झालात, त्यापेक्षा चेहऱ्यावर स्माईल, अगदी हसू, आणि काय करायचं आहे तुम्हाला चेहरा या पद्धतीनं म्हणजे काय की तुम्ही त्या प्रश्नाला किती प्रिपेअर आहात, ऐकण्यासाठी किती उत्सुक आहात हा प्रश्न, आणि तुम्हाला तो प्रश्न ऐकल्यानंतर देखील आनंद होतोय हे शेअर करता आलं पाहिजे. तुमची बॉडी लँग्वेज सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तिथंच अर्धा माणूस तुमचा ऑब्जेक्शन हँडलिंगमध्ये क्लिअर होऊन जातो फ्रेंड्स, त्या ठिकाणीच. कारण तुम्ही नाहीची मान हलवता ना त्यावेळेला तुम्ही पुन्हा या क्रॉसमध्ये जाता डायरेक्ट असा, म्हणजे ते पूल नाही बसत, दोघांच्या मध्ये सेम फिलिंग नाही येत. तुम्ही त्याला म्हणताय की हो हे प्रोडक्ट महाग नाही आणि तुम्ही महाग आहे आणि तुम्ही त्याला म्हणता नाही हे प्रोडक्ट महाग नाही, तर तुमची मॅच कधीच होणार नाही, तिथं बोलताच येणार नाही पुढं. म्हणून तुम्हाला एक वाक्य बोलायचं आहे, बरोबर आहे मॅडम तुमचं, सर अगदी बरोबर बोललात म्हणायचं. हे यस म्हणा मोठ्याने, पाहिजे तर चॅटबॉक्समध्ये मोठा यस लिहा, कॅपिटल यस लिहा सगळ्यांनी. सो यस म्हणायला शिका मोठा पहिला. कधीही, एनी टाइम, ऑलवेज, एनी ऑर्डर, कुठेही, एनी वेअर, कोणत्याही पद्धतीचं ऑब्जेक्शन येत असेल तर पहिलं यस म्हणायला शिका. खूप मोठी ताकद आहे त्याच्यामध्ये. अगदी बरोबर आहे मॅडम तुमचं, अगदी खरं आहे तुमचं. मला आणि मग येतं फील गुड फॅक्टर, सॉरी फील फेल्ट अँड फाउंड. फील फेल्ट अँड फाउंड ही टेक्निक वापरायची. हा येस कॅपिटल यस लिहा म्हणजे लक्षात राहील तुमच्या. मी कॅपिटल यस का लिहायला लावला, मोठा यस वापरायचा आहे, छोटा नको छोटा यस नका लिहू, कॅपिटल यस लिहा. हे मुद्दाम मी सांगितलं कॅपिटल यस लिहा, कारण मोठा यस म्हणायचा आहे आपल्याला. हो अगदी बरोबर आहे तुमचं, अगदी त्यांच्या भावनांमध्ये इमोशन्समध्ये मिक्स व्हायचं आपण. मॅडम बरोबर आहे अगदी तुमचं, मलाही अगोदर असं वाटत होतं की हे प्रोडक्ट महाग आहे की काय, मग मी असं पाहिलं, मग मी यूज करून पाहिलं, मग तुम्ही हँडल करू शकता की ऑब्जेक्शन.
तसं मॅडम मलाही अगोदर वाटलं होतं की यार ही कंपनी जाहिरात का नाही करत, पण मॅडम थोडासा ह्या इंडस्ट्रीबद्दलचा अभ्यास केला तर मला पण या इंडस्ट्रीमध्ये येऊन एवढी वर्ष झालेत, तर मला एवढं तर कळालं आहे की ह्या इंडस्ट्रीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट अलाउडच नाही. जर चुकून ॲडव्हर्टाइजमेंट केली तर ही कंपनी देखील बॅन होऊ शकते. हे माहिती आहे का तुम्हाला? हो, ही कंपनी बॅन होऊ शकते किंवा याच्यावर गव्हर्नमेंट गाईडलाईनचा ओव्हर रूल केल्याचा एक ठप्पा लागू शकतो. बॅन होईल का नाही नंतरची गोष्ट, पण ठप्पा लागेल की तुम्ही गव्हर्नमेंटचा रूल्स अँड रेग्युलेशन, गव्हर्नमेंटचा डायरेक्ट सेलिंगचा गाईडलाईनचा रूल्स अँड रेग्युलेशन ओव्हर रूल करत आहात, तोडत आहात. म्हणून ही कंपनी ॲडव्हर्टाइजमेंटला खर्च नाही करत, हा एक पार्ट आहे. ही कंपनी म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे. डायरेक्ट सेलिंगचा अर्थ होतो की प्रोडक्ट डायरेक्ट सेल केले जातात, मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नको आहे, म्हणून तर इंडस्ट्री डायरेक्ट सेलिंगमध्ये आहे. आणि जो मध्ये जो कमिशन आहे तो मात्र आपल्याला दिला जातो. म्हणजे तुम्ही जर उद्या समजा 4 लोकांना प्रोडक्टबद्दल बोललात, तर हा चहा तुम्ही 10 लोकांना सेल केलात तर तुम्हाला या चहा फ्रीमध्ये घरामध्ये येऊ शकतो. तुम्हाला हा प्रोडक्ट कन्झम्पशन फ्री होऊ शकतो. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही तो सांगायचं आहे की या इंडस्ट्रीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंटवरती खर्च होण्यापेक्षा, शाहरुख खान, अमिताभ बच्चनला करोडो रुपये देण्यापेक्षा कंपनी म्हणते की सामान्य लोकांना कुठंतरी 50,000, 20,000, 1,00,000, 5,00,000 इन्कम दिलेला चांगली गोष्ट आहे. सहमत आहात का ह्या गोष्टीसाठी? ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे सांगा जरा. इट्स गुड ऑर बॅड? ज्यांनी प्रोडक्ट वापरलाच नाही यार, जे शाहरुख खान असेल किंवा अमिताभ बच्चन असेल, तर तुम्हाला अगदी नावं पण माहिती आहेत. ऐश्वर्या राय जी साबण 10 रुपयाच्या साबणाची, लक्ष साबणाची ॲड करते यार, ते कॉन्ट्रॅक्ट करते त्यांच्याबरोबर. 10 रुपयाचं साबण ती घरामध्ये, म्हणजे सॉरी टू से, पण त्यांच्या घरामध्ये जर पेट्स असतील, कुत्रा जर असेल छोटासा, तर त्या कुत्र्याला सुद्धा ती 10 रुपयाचं साबण वापरणार नाही. तिच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचा इम्पोर्टेड साबण येईल. येस और नो? येस. मग ती कशी काय ॲडव्हर्टाइजमेंट करते? मेरी खूबसूरती का राज, लक्स. आपण जागरूक व्हायचे. जागो ग्राहक जागो. करोडो रुपये याच्यावरती खर्च होतात, ना की प्रोडक्टच्या क्वालिटीवरती पैसे खर्च होतात. आपली कंपनी एक जुनियन कंपनी आहे, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. मॅडम समजते तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत? ओके, त्यांचं म्यूट आहे. वैष्णवी मॅडम. सुनील माळवणकर विचारतात DXN मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लिस्ट मिळेल का? ओके, नो प्रॉब्लेम सर. DXNचं तुम्ही जेवढे पण आता काही व्हिडिओजमध्ये पण कंपनीचे इंटरनॅशनल फॅक्टरीज, इंटरनॅशनल फार्मिंग दिसतात, आपल्या इंडियामध्ये देखील आहे. आत्ता जर कोणाला लगेच लिहून घ्यायचं असेल तर पटपट सांगतो, इन शॉर्ट सांगतो, आणि जे तुम्हाला आत्ता लिहून घ्यायचं तेवढं लिहून घ्या, काही हरकत नाही आहे. सिद्दीपेठमध्ये DXNची सर्वात मोठी फॅक्टरी बनते आहे, जी की 3 पट मोठी मलेशियापेक्षा बनते आहे. पॉंडिचेरीमध्ये ऑलरेडी आपला एक फार्म आहे. पॉंडिचेरीमध्ये स्पिरुलिना वगैरे प्रोडक्ट बनतात. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये बदी या ठिकाणी आपले प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग होतात. त्यानंतर ओरिसामध्ये हे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होतात, आसाममध्ये होतात, आणि एक आहे वारणापती. आता वारणापतीमध्ये पण एक फार्म्स किंवा फॅक्टरी लँड होती तिथं पण. येस, आय सॉ सिद्दीपेठ फॅक्टरी. येस, भरपूर लोक जाऊन स्वतः बघून आलेले आहेत, आणि हाच तर आपला एक USP आहे, आपला एक पॉवरफुल ट्रम्प कार्ड आहे की DXNची स्वतःची फार्मिंग, स्वतःची फॅक्टरी DXN आपल्याला व्हिजिट करायला घेऊन जाते. कदाचित हा प्रोमो देखील येऊ शकतो की जी आपली सिद्दीपेठ फॅक्टरी ती पाहायला या म्हणून. सो फ्रेंड्स, प्रश्न तर नेहमी येत राहतील. प्रश्नांना सामोरे जायला शिकायचं आहे आपल्याला, कारण जर कदाचित 2 प्रकारची लोक मार्केटमध्ये असतात, त्यांना काहीतरी क्युरीज आहेत म्हणून ते प्रश्न विचारतात, तर नक्की उत्तर समाधानकारक देण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडनं प्रयत्न कमी करू नका. ओके. काही लोक असे पण असतात ज्यांना फक्त एक्सक्यूज काढण्यासाठीच प्रश्न विचारायचे असतात. काही प्रश्न असेही विचारतात की ज्याची काही उत्तरही आपल्याला सापडत नाहीत, उत्तरही देऊ शकत नाहीत, उगाच विचारायचे म्हणून विचारतात. तर त्या ठिकाणी जास्त स्वतःची एनर्जी वेस्टही करू नका. तुमच्या लक्षात येतं की समोरचा व्यक्ती जुनियन प्रश्न विचारतोय, खरंच त्याला प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट आहे, खरंच त्याला लाईफ बदलण्यामध्ये, त्याची जिंदगी बदलण्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे, तर नक्की त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके. अगदी निगेटिव्ह हँडलिंग क्वेश्चन्स असतात ना, तिथं तुम्ही लगेच डोकं नाही घातलं तर चालेल, थँक्यू म्हणायचं सर. परत कधी तुम्हाला आठवण आली तर नक्की DXNकडे या. ओके. आणि आता एक फोकस विदिन शेवटच्या काही मिनिटांमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला, आणि ती महत्त्वाचा पार्ट असा आहे की तुम्हाला आता सध्या प्रत्येक व्यक्तीला मला हे सांगायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आता काम करताय, आठवड्याला टार्गेट सेट करा.
आता तुमच्यापैकी किती लोकांनी घरामध्ये विजन बोर्ड लावलाय? एक व्हाईट बोर्ड आणायचा, एक ब्लॅक बोर्ड आणायचा फोल्डिंग वाला आणि घरामध्ये लटकवायचा. किती लोकांनी लावलाय, आणलाय? किती लोकांनी स्वतःचं 1 वर्षाचं ध्येय लिहिलंय? पटपट सांगा बरं मला, फास्ट लिहा. 1 वर्षाचं ध्येय किती लोकांकडे आहे? जे डिस्ट्रीब्युटर आत्ता जॉईन झालेत ना, त्यांनी हे खूप समजून घ्यायचंय फ्रेंड्स. जोपर्यंत तुम्ही ध्येय आणि पर्पज ठरवत नाही ना, काही उपयोग होणार नाही. आणि जे माझे डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि जे लीडर्स आहेत, त्यांना देखील मला सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या टीमचे ध्येय तुमच्याकडे लिहून घेतलेत का डायरीमध्ये? तुमच्या डाऊन लाईनचे, तुमच्या असोसिएटची ध्येय तुम्हाला माहीत आहेत का? जे सिरियस पार्टनर्स आहेत, जे बिझनेस पार्टनर, त्यांना 1 वर्षामध्ये काय अचीव्ह करायचं आहे हे तुम्हालाही माहीत असणं, हे कॉन्ट्रॅक्ट आहे तुमच्यामध्ये आणि तुमच्या बिझनेस पार्टनरमध्ये असलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे, की तो म्हणतो मला काही झालं तरी झाले, ॲटलिस्ट महिन्याला 50,000 तरी इन्कम पाहिजे. तर तो व्यक्ती तुम्हाला सांगतो, त्यावेळी त्याची एक अटॅचमेंट तुमच्याबरोबर बनते, की येस मला 50,000 पाहिजे म्हणून मी या बिझनेसमध्ये. तर तुम्ही त्यांना एनी टाईम गाईड करू शकता, एनी टाईम तुम्ही त्यांना बोलू शकता. अगदी कधी वाटलं तर तुम्ही त्यांना हे देखील म्हणू शकता, की काल तुम्ही मीटिंगमध्ये नव्हते सर, काय प्रॉब्लेम होता? किंवा सर तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये 2-3 दिवस मीटिंगमध्ये दिसलेच नाहीत. कधी बोलू शकता हे? जर त्यांनी तुम्हाला लिहून दिलं असेल, की मला मंथली 1 लाख पाहिजेत, मला मंथली 50,000 रुपये पाहिजेत, मला मिलेनियर व्हायचं आहे, मला अमुक रंगाची, अमुक कलरची, अमुक ची गाडी घ्यायची आहे, तर तुम्ही ही गोष्ट स्वतःची पहिली पूर्ण करा आणि तीच गोष्ट तुमच्या टीमची करून घ्या. ही गोष्ट तुम्हाला तुमच्या टीम बरोबरची बॉन्डिंग मजबूत करायला मदत करेल आणि तुमच्या टीम बरोबरची तुमची अटॅचमेंट, इमोशनल एक स्ट्रॉंग अटॅचमेंट बनते आणि तो देखील वाटतं, की यार मला आजपर्यंत माझ्या बॉसनी कधी विचारलं नाही, की तुला लाईफमध्ये काय पाहिजे. मला माझ्या घरात पण कोण विचारत नाही, पण ह्या व्यक्तीने मला विचारलं. येस, प्रत्येकाने आपलं आपली ध्येय ठरवा आणि ध्येयावरती फोकस करा. आणि दुसरा त्याबरोबरचा पार्ट आहे, आपल्या घरामध्ये एक विजन बोर्ड लावायचा आहे. आपण सर्वांना आता मागच्या काही मीटिंग्समध्ये सांगतोय, की विजन बोर्ड घ्या, तो घरामध्ये लावा. मी स्वतः माझ्याकडे जेवढे लोकांनी पाहिलाय, खूप लोक माझ्या घरी येऊन गेलेत, त्यांनी घरामध्ये विजन बोर्ड पाहिलाय. आणि त्या विजन बोर्डवरती मग तो साधा पांढऱ्या रंगाचा व्हाईट बोर्ड जरी छोटासा असेल तरी चालेल, मार्केटमध्ये मिळतो. अगदी फोल्डिंगचा 50 रुपयाचा, जास्त नाही ना खर्च करायचा. पण विजन म्हणजे तुमचं अट्रॅक्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन भिंतीवरती समोर दिसलं पाहिजे. आणि मग त्यामध्ये लिहिलं पाहिजे, या महिन्यामध्ये मी ॲटलिस्ट 30,000 ग्रुप पी व्ही करणार आहे. नवीन जॉईन झालोय, मी 25,000 बिझनेस ग्रुप पी व्ही आणणार. मी या महिन्यामध्ये नवीन माझे 5 स्वतःची जॉईनिंग करणार. हे तुम्ही कुठं लिहायचं? ज्यांनी नवीन जॉईन झाले, जे स्टार एजंट आहेत, ज्यांनी कमीत कमी 50,000 पी व्हीचं टार्गेट ठेवा, 30,000 पी व्हीचं टार्गेट ठेवा. म्हणजे तुम्ही त्या तुमच्या स्टेटसप्रमाणे आणि तुमच्याकडे किती लोक आहेत याच्याप्रमाणे फोकस करा आणि शॉर्ट टर्म टार्गेट घ्या. शॉर्ट टर्म 8 दिवसातलं घ्या, 15 दिवसातलं घ्या, 1 महिन्याचं घ्या. सर प्लीज एक क्वेश्चन आहे, आपल्याकडे वेळ ॲक्च्युली मॅडम संपत आलाय, तरी पण एक प्रश्न विचारू शकता तुम्ही. वैष्णवी मॅडम विचारा प्रश्न काय. सर म्हणजे माझे काकाच आहेत, मी त्यांना पूर्ण प्रोडक्टची डिटेलमध्ये माहिती सांगितली, तरी ते Okay. मला वरून असंच म्हणतायत, की हे फक्त सगळं मार्केटिंग आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाही. त्यांना काय आन्सर द्यायचं? म्हणजे त्यांचं म्हणणं, की म्हणजे मी त्यांना सगळं सांगितलं, त्यांना म्हणलं हे ट्राय करून बघा, फक्त सगळं सगळं म्हणजे व्यवस्थित माहिती सांगितली शरीराबद्दल पण. तरी पण त्यांचा असाच क्वेश्चन आहे, हे सगळं फक्त मार्केटिंग आहे, दुसरं काय नाही. त्यांना काय आन्सर याकरता द्यायचं? शेवट आहे, चला शेवटचा प्रश्न घेऊयात हा. पण मी जे प्रश्न घेत असताना तुम्हाला जो मेसेज दिलाय ना, तो खूप स्ट्रॉंग मेसेज दिलाय. याला हलकेमध्ये घेऊ नका, लाईटली बिलकुल घेऊ नका. तुम्हाला तुमची आणि तुमच्या टीमची पर्पज स्ट्रॉंग करून 8-8 दिवसाची ध्येय बनवायचे आहेत आणि रिव्ह्यू डेटवरती फोकस करायचा आहे. आपण 7, 14, 21 आणि 28 या रिव्ह्यूवरती फोकस करणार आहोत. हा लाईटली घेऊ नका मेसेज. त्यामुळे ज्याच्या ज्याच्या घरामध्ये विजन बोर्ड लागलेले फोटो पडतील, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फोटो फॉर अस. तुम्ही सुद्धा ते फोटो घरामध्ये लावलेले फोटो लावा, कारण तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात येते, सत्यात उतरते, जी गोष्ट तुमच्या नजरेसमोर असते. नजरेआड गेलेली गोष्ट तुमची दृष्टी आड होऊन जाते, असं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं, काय एक शब्द आहे त्याच्याकरता, आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. बघा छान वाक्य आहे, आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. जे तुमच्या समोर नजरेआड एखादी गोष्ट गेली तर ती तुमच्या दृष्टीतून देखील आड होऊन जाते. त्यामुळे तुमच्या नजरेसमोर तुमचं ध्येय पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या पहिलं लक्ष त्या ध्येय बोर्डकडे गेलं पाहिजे, की या महिन्यामध्ये माझं हे टार्गेट आहे. या मंथचं टार्गेट नक्की लिहायचं फ्रेंड्स. तुम्ही तयार आहात का मला सांगा चॅट बॉक्समध्ये फास्ट. किती लोक तयार आहेत? एक विजन बोर्ड किती रुपये? 50 रुपये सुद्धा नाहीत लागत, बघा जाऊन. आहात का तयार सगळेजण?
आणि जे स्वतः लिहितायत ना त्यांनी आपल्या टीमच्या ॲटलिस्ट जेवढे ॲक्टिव्ह लोक आहेत ती शोधा, जे पी व्ही करणारी समजतात आपल्याला, जे ॲक्टिव्ह लोक आहेत त्यांच्याकडनं पण विजन बोर्ड बनवून घ्या. ही एक छोटीशी गोष्ट करून पहा आणि त्यांच्या घरामध्ये तयार करा आणि फोटो मागा त्यांना. तुम्ही पण फोटो त्यांना तुमचा पाठवा, त्यांना तुमचा फोटो शेअर करा. कारण जोपर्यंत मी तुमचा स्वतःचा फोटो दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या व्यक्तीचा पॉझिटिव्ह रिप्लाय येणारच नाही. कारण लोक ते कधीच करत नाही जे तुम्ही फक्त सांगता. जे तुम्ही करता ते लोक करतात. आणि मी कितीतरी वेळा माझा लॅपटॉप फिरवून दाखवलाय. येस. ओके. आता हा प्रश्न याच्यासाठी मी एक स्टोरी सांगतो तुम्हाला, की बऱ्याच वेळेला काय होतं की निगेटिव्ह लोकांची संख्या कमी नाही आहे. त्यामुळे तुम्हाला एक शेवटचं सांगतो की तुम्हाला ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की तुम्हाला निगेटिव्ह नाही म्हणणारी हे मार्केटिंग आहे, हे असंच काहीतरी असतं, जोडो जितो असंच काहीतरी करतात, हे शिकवतात आणि अशाच कंपन्या येतात आणि पळून जातात. तुम्ही पण तसलंच काहीतरी करताय आणि त्या व्यक्तीला शिकण्याची किंवा ऐकण्याची काही इच्छा नसते. तुम्ही त्याला काहीतरी एक्सप्लेन करावं आणि त्यांनी तुमच्याकडनं ऐकावं असंही त्याला वाटत नाही. तर हे होण्याच्या पाठीमागचं कारण काय? यामध्ये एक सायकोलॉजिकल कारण आहे आणि यालाच म्हणतात बिरबल कॅट मेंटॅलिटी. लिहून घ्या पार्ट, तुम्ही डायरी नोट करत असाल तर. बिरबल कॅट मेंटॅलिटी. व्हॉट इज मीन बाय बिरबल कॅट मेंटॅलिटी म्हणजे काय? तर एक छोटीशी स्टोरी आहे की एक दिवशी बिरबलकडे जहापनाच्या दरबारामध्ये बिरबल जातो आणि एकदम दरबारामध्ये बोलतो की महाराज जहापना, बिल्ली दूध नाही पिती. तर जहापना एकदम उभे राहिले म्हटले आणि सगळं दरबार हसायला लागला आणि सगळ्यांनी वेड्यात काढलं बिरबलला. आणि जहापनाला वाटलं हा माझा मजाक करतोय, बिल्ली दूध नहीं पीती. तर मग म्हटलं अभी बिरबल तेरे को साबित करके दिखाना पड़ेगा, तुम कैसे बोल सकते हैं कि बिल्ली दूध नहीं पीती. तो ठीक है महाराज, मुझे 7 दिन की मोहलत दीजिए, मुझे 10 दिन की मोहलत. तो महाराज म्हणजे तुझे 15 दिन की मोहलत दी, लेकिन तुझे इसी दरबार में मेरे सामने और इसी दरबार में तुझे साबित करके दिखाना होगा कि बिल्ली दूध नहीं पीती. अब ये चैलेंज है ना, बट बिरबल मेंटेलिटी है. अब क्या हुआ, बिरबल ने क्या किया, मार्केट अपने घर में गया और अपने घर में उसने एक बिल्ली पाली थी. उसने क्या किया, उस बिल्ली के दोनों पैर बांध कर उसको एक चीज को एक खंबे को चीज को वो बांध कर रख देता था. यानी बिल्ली को बांध कर छोड़ देता था. उसको भूख लगती थी, रात भर वो प्यासी रहती थी, भूखी रहती थी, पूरा दिन भूखी रहती थी. और बराबर से दरबार का समय उनका 9 बजे का था. तो 9 बजे के समय पे वो उसकी बिल्ली के पैर छोड़ता था और उसके सामने एक दूध के लिए एक कटोरी लेकर आता था. जसंही ते दुधाचं भांडं त्याच्या पुढे ठेवलं त्या मांजराच्या, कुठलंही मांजर काय करणार, झडप घालणार ना त्या दुधावरती. आणि ते दूध मात्र 400-500 डिग्री तापवलेलं दूध, भयंकर तापवलेलं दूध. आणि ते तापवलेलं दूध त्या मांजरापुढे ठेवलं. मांजराने जीभ टाकल्याबरोबर चटका बसला, एकदम भाजलं. पहिल्या दिवशी भाजलं. परत महाराजने काय केलं, ह्या बाबांनी पुन्हा बिल्ली बांधून ठेवली, पुन्हा रात्रभर उपाशी ठेवली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी 9 वाजताच्या टायमिंगला पुन्हा एकदा ते पाय सोडले मांजराचे आणि त्याच्या पुढे ठेवलं ते दूध. दुसऱ्या दिवशी चटका बसला, तिसऱ्या दिवशी चटका बसला. 5 ते 7 दिवसामध्ये ते मांजर शिकून गेलं, यार हा माणूस लय हुशार आहे, आपल्याला उपाशी ठेवतो आणि सकाळच्या या टायमिंगला बरोबर आपल्याला एकदम गरम दूध आणून ठेवतोय. आणि मग 5व्या दिवसापासून ते बिल्ली, ते मांजर जसंही दुधाचं भांडं पुढे ठेवेल तसं त्यापासून लांब पळायला लागलं. बरोबर 7व्या दिवशी त्याने ते मांजर उचललं आणि 9 वाजताच्या टायमिंगमध्ये दरबारात घेऊन गेला आणि म्हटला जहापना आप अपना दूध लेकर आइए. जहापना खड़े हो गए, शाही दूध लेकर आया जाए. शाही दूध, उसमें काजू बादाम पिस्ता मसाला सब कुछ, शाही दूध है ना वो. तो शाही दूध लाया जाए. तो शाही दूध आणलं समोर, मांजराच्या पुढे ठेवलं. आता सगळेजण चकित होऊन बघत होते की हे मांजर दूध पिणार. त्या मांजराने जसं खाली ठेवलं बिरबलनी ते मांजर, त्या मांजराने धूम ठोकली तिथून, त्या दुधाकडे बघितलं पण नाही. सगळा दरबार आव असून पाहत होता. काय झालं या ठिकाणी, काय होतं समोर, शाही दूध. कोणत्या मांजराच्या नशिबात, बिरबलच्या मांजराच्या नशिबात शाही दूध. एक साधारण मांजर, त्याच्या नशिबात शाही दूध होतं. समोर त्याला माहित होतं काय शाही दूध आहे, परंतु नाही. फ्रेंड्स, सुरुवातीला तोंड भाजलं होतं. म्हणून आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे, दुधाने तोंड भाजतं त्यावेळी माणूस ताक सुद्धा फुकून पितो. त्यांचा दोष नाहीये मित्रांनो. नाही म्हणणारी लोक, निगेटिव्ह म्हणणारी लोक, त्यांचा काहीच दोष नाही. कदाचित त्यांना ही स्टोरी सांगा, त्यांना ही स्टोरी आवर्जून सांगा, थोडंसं वेगळ्या पद्धतीने नाटकीय पद्धतीने सांगा. तुम्ही थोडंसं चांगलं स्टोरी टेलर बना. लीडर बनण्यासाठी, स्पीकर बनण्यासाठी चांगल्या कथा, चांगले जोक, चांगले विनोद सांगता आले पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही चांगले स्पीकर बनता. तर त्या काकांना तुम्ही स्टोरी सांगा आणि म्हणायचं, हसत म्हणायचं, काका तुमची पण गोत्याच मांजरासारखी झाली आहे.
काय म्हणायचं आपण त्यांना, काका तुमची पण गत त्या मांजरासारखी, आणि आपले काका आहेत ना, आपण बोलू शकतो काही त्यांना, या बिरबलच्या मांजरासारखी तुमची पण गत झाली आहे. तुमच्या समोर शाही दूध आहे पण लक्षात येत नाहीये, गरम दूध म्हणून तुम्ही लांब पळताय. परंतु एकदा ट्राय करून बघा. असं बोलल्यानंतर काही लोक हसतात आणि म्हणतात बरोबर बोलताय तुम्ही, पहिली जी आयुष्यामध्ये घटना घडली तसंच समोर होईल असं नाही, एकदा ट्राय करून बघा. तुम्ही पण किती ऑनेस्ट आणि जुनियन बोलताय, ह्या गोष्टी त्यांना पटतात. ओके वैष्णवी मॅडम, थँक्यू ऑल ऑफ यू. फोकस ऑन द 8 days टार्गेट. फक्त मला हे सांगायचं, आणि वसुपाल सरांशी मगाशी मीटिंग झाली, माझ्या आज सकाळपासून बघा 3री मीटिंग झाली. ज्यादा मीटिंग होत आहेत, परंतु तुम्ही ज्यादा नॉलेज पण घेताय आणि तुम्ही शिकताय, हे जास्त महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. जितकं जास्त तुम्ही आत्मसात कराल, जितक्या नोट्स काढाल, जेवढी प्रॅक्टिस करायला सुरू कराल, उद्याचे जबरदस्त स्पीकर, जबरदस्त ट्रेनर बनाल. माझ्यापेक्षाही जास्त पुढे जाल तुम्ही, कारण कदाचित आम्हाला हे शिकवणारं कोणी नव्हतं त्या काळात. तर तुम्हाला ह्या गोष्टी मिळत आहेत, जबरदस्त पद्धतीने तुम्ही शिकायचं आहे आणि पुढे चालायचं आहे फ्रेंड्स. सो विश ऑल द बेस्ट. सर्वांना माझ्या शुभेच्छा देतोय आणि मीटिंग जास्त लांबवत नाहीये. आपण या ठिकाणी क्लोज करत आहोत मीटिंग. भेटूयात रेग्युलर डेली एज्युकेशन प्रोग्राममध्ये. उद्या मात्र सकाळी आपण कंपनी, प्रॉडक्ट आणि प्लॅन ह्या तिन्ही गोष्टी पाहणार आहोत. कारण परत एकदा डिस्कशन हा गोष्टीवरती येतोय की सलग 3 दिवस आपल्याला जास्त लांबवायला आवश्यकता नाहीये. तर उद्या सकाळी बरोबर 11 वाजताची जी मीटिंग होईल त्याच्यामध्ये आपण कंपनीची इंट्रोडक्शन, प्लॅनची इंट्रोडक्शन आणि प्रोडक्टची इंट्रोडक्शन या तिन्ही गोष्टी एकत्र आणतोय. त्यामुळं तुमची क्लोजिंग जास्त फास्ट पण होऊ शकते. त्यामुळे एक प्रोग्राम आपण अविनाश सरांचा घेणार आहोत दर सोमवारी, आणि फक्त मंगळवारी तुम्ही क्लोजिंग करा. बऱ्याचशा लोकांनी प्रश्न विचारले, सर हे 2-2, 3-3 दिवस प्रोग्राम होतात ना, तर सेम प्रॉस्पेक्ट तो रिपीट होत नाहीये. आणि हे कदाचित हे पण कारण असू शकतं मित्रांनो, की त्यांना तो टाइम सेम टू सेम मिळत नाहीये की पुन्हा 11 वाजता दुसऱ्या दिवशी जॉईन करा. म्हणून 2 प्रोग्राममध्ये आपण ह्याला क्लोज करूयात. पहिल्या दिवशी त्यांचा माइंडसेट करूयात, चॅनल पार्टनर बना, किंवा या 21व्या शतकामध्ये कोणता व्यवसाय करायला पाहिजे हे त्यांच्या माइंडसेटमध्ये टाकूयात, आणि एक पॉवरफुल ट्रेनिंग होते ती. दुसऱ्या दिवशी मात्र कंपनी, प्रोडक्ट, प्रोफाईल, प्लॅन हे सगळं द्यायचं आहे, आणि तिथं मात्र तुमची 100% क्लोजिंग झालीच पाहिजे 1 तास ते 1.5 तासाच्या आत. सगळे तयार आहात? सो उद्याचा प्रोग्रामचा मेसेज येईल तुमच्याकडे, जो सकाळी 11 वाजता आहे. जास्तीत जास्त कॉल्स करा. मलाही माहिती आहे की आपल्याला अवघड जातं की आपण घरातून बाहेर जात नाहीये, पण जास्तीत जास्त तुम्ही फोन करू शकता. आणि जितके जास्त फोन कराल, थोडंसं हेक्टिक होतं फोन करायला सुद्धा, पण तुम्ही 10 फोन केले तर त्यातले 2 लोक तर येणारच आहेत ना. नाहीतरी पूर्वीच्या काळी तुम्हाला लोकांना बरोबर घेऊन जावं लागत होतं, आता कुठं बरोबर घेऊन जायचं आहे, फक्त एक फोन कॉल करायचा आहे. इन्व्हिटेशनची ट्रेनिंग वारंवार ऐका, कसं इन्व्हाइट केलं जातं प्रभावी पद्धतीने, याचे भरपूर पॉईंट्स यूट्यूबमध्ये भरपूर ट्रेनर्स देतात. माझं पण एक सेशन आहे इन्व्हिटेशन स्किलचं, ते पण व्यवस्थित ऐका. 2 ते 3 मिनिटाच्या आतमध्ये फोन ठेवा, 2च मिनिटात, 1च मिनिटात फोन ठेवा आणि इन्व्हिटेशनवरती भर द्या. सो थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू ऑल. भेटूयात उद्या सकाळी बरोबर 11:15 वाजता. थँक्यू ऑल. नवीन प्रॉस्पेक्ट सोबत. थँक्यू. जर कोणी आज नवीन आलं असेल, त्यांना आवडत असेल हा विषय, चांगलं वाटलं असेल की यार इथं आपली चांगली टीम आहे, लोक चांगले आहेत आणि गाईडलाईन करणारी लोक आहेत, तर रजिस्ट्रेशनवरती फोकस करा. ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केले त्यांच्याबरोबर बसून फॉर्म साइन अप करा. भेटूयात उद्या सकाळी बरोबर 11 वाजता. थँक्यू. थँक्यू ऑल ऑफ यू.